विकास अधिकारी चाळणी परीक्षेकरता जे काही माझे सन्माननीय सिनियर्स, डिअर ज्युनियर्स, माझे काही विद्यार्थी, या सगळ्यांचं मी आधी स्वागत करतो. आणि याचा सेशनचा उद्देश हाच आहे की येणाऱ्या चाळणी परीक्षेकरता आपले जास्तीत जास्त विद्यार्थी आणि सिनियर्स हे पशुधन अधिकारी म्हणून रुजू झाले पाहिजे. हा एक छोटासा उद्देश ठेवून हा एक सेशन ठेवण्याचा प्रयत्न मी केला होता. बऱ्याच जणांचे फोन आले, काही सिनियर्स लोक असतील, काही ज्युनियर्स, काही बॅचमेट्स, याचा एक काहीतरी उपक्रम व्हायला हवा. तर त्या अनुषंगाने मी थोडंसं तयारी केली आहे की नेमकं या चाळणी परीक्षेला आता बरेच काही सिनियर्स आहेत, त्यांनी काही अटेम्प्ट दिले असतील आधी, 17चा असेल, 19चा असेल, तर त्यांना अनुभव आहे की परीक्षा नेमकी कशी असते किंवा परीक्षेचं स्वरूप कसं असतं. तर आणि जी काही नवीन बॅच आहे, फ्रेश, जी काही पीजीला आहे, फर्स्ट इयरला, ज्यांना मी शिकवलंय आता, आणि जे फर्स्ट टाइम अपियर होत आहेत, त्यांच्यामध्ये थोडा फरक पडेल. पण एक अप्रोच काय असला पाहिजे. मी काही शिकवत बसणार नाहीये की एक्सटेन्शन काय करायचंय किंवा गायनेकोलॉजी कसं, पण एक अप्रोच कसा असला पाहिजे, नेमकं अभ्यास कसा करायचा आहे, परीक्षा ही कशी असणार आहे, तर त्या संदर्भात आज आपण एक माफक चर्चा करूया. सुरुवातीला एक यामध्ये 2 सेशन मध्ये आपण डिवाइड करूया. एक पहिले 60 मिनिटं मी स्वतः बोलेल की नेमकं कसा अप्रोच असायला पाहिजे, कुठलं स्टडी मटेरियल वापरायला पाहिजे, आणि या 45 दिवसामध्ये नेमकं प्लॅनिंग हे कसं ठेवायचंय. मी 45 दिवस यासाठी म्हणतोय की आपली जी येणारी चाळणी परीक्षा आहे त्यासाठी साधारणतः आयोग जो आहे हा 45 दिवसाचा पिरियड मिनिमम देतो. मिनिमम म्हणजे आजपासून जर आपण पकडलं तर अपेक्षित दिनांक हा एप्रिलचा शेवटचा आठवडा राहील किंवा मेचा फर्स्ट वीक राहील. यापेक्षा जास्त टाइम तुम्हाला मिळणार नाही. तर हा जर ड्युरेशन जर आपण पकडला तर या नेमक्या 45 ते 50 दिवसामध्ये आपल्याला जो काही सिलेबस जो आयोगाने दिलाय चाळणी परीक्षेसाठी आणि जे काही प्रश्नपत्रिका येत आहेत त्या स्वरूपानुसार आपल्या अभ्यासाची दिशा ही कशी असली पाहिजे, ज्याद्वारे आपल्याला स्क्रीनिंग मध्ये हे चांगले मार्क पडतील. आता तुम्ही मागचे काही रिझल्ट बघाल तर स्क्रीनिंगच्या स्कोअरवरती सिलेक्शन जास्त डिपेंड करतं. कारण इंटरव्ह्यू मध्ये ऍव्हरेज इन अँड ऍव्हरेज रेंज 21च्या समोर देत आहे. तर ज्या कोणा कॅन्डिडेटला 90+, 100+ मार्क मिळत आहे स्क्रीनिंग मध्ये, दे विल गेट थ्रू, म्हणजे त्यांचं सिलेक्शन फिक्स आहे. पण हा मोठा टप्पा आहे पशुधन विकास अधिकारी होण्याचा. जर तुम्हाला या स्क्रीनिंग मध्ये 90+ अबोव्ह स्कोर येत असेल किंवा 100+, then डेफिनेटली तुमची सीट पक्की आहे. पण इथे 90+ स्कोर करणं ही एक मोठी स्किल आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या 2019ची ऍड जी आता सिलेक्शन झाले आणि पोस्टिंग झाल्या किंवा त्याच्या मागच्या आधी बघितलं तर ऍव्हरेज इन अँड ऍव्हरेज मुलं काय करताय की 70 ते 90 मध्ये खूप जण राहत आहेत. 70, 80, 90 हा स्कोर फार मोठ्या प्रमाणात आहे. मग यामध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे 212 जागांची, याच्यामध्ये आता परत जागा कमी आहेत, ओपनच्या तर 50च आहेत. तर यामध्ये स्कोर हा तुमचा जर सेफ झोन पकडायला गेलं हा 95 to 100 हा सेफ स्कोर असेल. त्यासाठी म्हणतोय की मार्जिन मध्ये इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला 30+ पडू शकतात किंवा 25 पडू शकतात. पण अशा वेळेस जर आपल्याला 90+ घ्यायचे असतील तर आपली तयारी कशी असली पाहिजे. आता बऱ्याच जणांनी, बरेच सिनियर्स आहेत माझे, त्यांनी दिलेले आहेत अटेम्प्ट, 2-3 अटेम्प्ट झालेत त्यांचे. त्यांना अनुभव आला असेल की नेमकं की काय चुका होत आहेत आणि काय मिस्टेक होत आहेत. तर यावरती नेमकं काय करता येईल, नेमकं आपण कोणत्या दिशेने गेलं पाहिजे, त्या संदर्भात हे आपण सेशन ठेवलेलं आहे. तर नेमकं जर तुम्ही बघितलं तर या 50 दिवसामध्ये नेमकं सुरुवात कशी करायची, अभ्यास कसा करायचा. जर तुम्ही सिलेबस बघितला आयोगाचा पशुधन विकास अधिकारी परीक्षेसाठी, तर सिलेबस हा फार मोठा आहे आणि नेमकं स्वरूप त्याने सांगितलं नाही की नेमकं कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज राहील. त्यांनी असं स्पेशली मेन्शन नाही केलं की क्लिनिकल मेडिसिन एवढं राहील किंवा मग ऍनिमल प्रोडक्शन एवढं राहील, असं काही वेटेज दिलेलं नाहीये. तर आपले अंदाज इथे बांधावे लागतील. आता हे अंदाज बांधायचे कसे, की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्या काही झालेल्या आहेत. तर सुरुवातीला जर आपण बघितलं, बरेच जण प्रश्न विचारत होते की सर सुरुवात कशी करायची, ते विचारत होते की अभ्यास हा कसा करायचा. तर नेमकी सुरुवात ही काय असली पाहिजे, गायडिंग फोर्स, आपण ज्याला गायडिंग फोर्स म्हणतो,
तर माझ्याकडे दोन गोष्टी आहेत. कुठल्या? एक तर आयोगाचा सिलेबस, जो काही आयोगाने सिलेबस दिलाय तो प्रत्येकाकडे असेल किंवा साईटवर तुम्ही डाउनलोड करू शकता, आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका 2011, 14, 17, 19 या 4 वर्षाची जर प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करून घ्या आन्सर की सहित, आणि त्याला व्यवस्थित अनालिसिस करा. दॅट इज युअर फर्स्ट पॉइंट. म्हणजे सुरुवात काय करायची आहे, आपल्याला डोळ्यापुढे नेहमी सिलेबस असला पाहिजे आणि मागच्या 4 वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत आयोगाच्या, आपल्या लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरच्या, त्या विथ आन्सर की ह्या तुमच्या सोबत नेहमी असायला हव्यात. नेहमी कशासाठी मी हे तुम्हाला नंतर सांगेन. तर सुरुवात आपल्याला दोन गोष्टींनी करायची, एक तर सिलेबस आणि दुसरी गोष्ट मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर. हे झालं तुमची सुरुवात. आता जर अनालिसिस तुम्ही केला असेल, काही लोकांनी अभ्यास सुरू केला असेल, कारण ऍडव्हर्टाइजमेंट येऊन 8-10 दिवस झालेले आहेत, काही लोक सिनियर आहेत त्यांना माहिती आहे अनालिसिस कसं करायचं काय नाही, त्यांनी केलं असेल. पण आता जे नवीन लोक आहेत किंवा ज्यांच्या काही चुका होत आहेत ते अनालिसिस कसं करायचं, आता अनालिसिस करणं पण महत्वाची गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो, जे काही स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये क्वेश्चन पेपर हे तुमचे दिशा दर्शवणारे असतात. नेमकं काय वाचायचंय आणि नेमकं काय सोडायचंय, कारण वेटनरीचा सिलेबस हा फार मोठा आहे. 50 दिवसामध्ये पूर्ण वेटरनरी कव्हर करणं इट इज नॉट पॉसिबल. इथे स्मार्ट स्टडी आपल्याला करावी लागणार आहे. मग स्मार्ट स्टडी करायची कशी? मग ते काय अॅनिमल सायन्स रिफ्रेशर वाचायचे का नोट्स वाचायच्या? बरेच लोक काय करतात, फक्त नोट्स वाचतात आणि मग स्कोर येत नाही. तर हे अनालिसिस तुम्हाला दिशा देतं की नेमकं काय करायला पाहिजे. तर एक मी अनालिसिस केलं जनरल माझ्या अनुभवावरून की कसं जायला पाहिजे. तर तुम्ही जर बघितलं, हे जे काही मागच्या 3 प्रश्नपत्रिकेचं मी अनालिसिस केलेलं आहे, 2014, 17 आणि 19 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितलं आणि नंबर ऑफ क्वेश्चन, प्रत्येक विषयावरती किती क्वेश्चन आलेले आहेत हे जर तुम्ही बघितलं, तर बघा तुम्ही क्लिनिकल सब्जेक्ट मध्ये जे काही मेडिसिन, मी हे सिलेबस वाईज काढलेलं आहे. आयोगाचा जो काही आपल्याला सिलेबस दिलेला आहे वेटनरीचा, त्या सिलेबस अनुषंगाने आपल्याला क्लिनिकल मध्ये 3 सब्जेक्ट त्यांनी डिवाइड केले, मेडिसिन, सर्जरी, गायनेकोलॉजी. आता तुम्ही 2019 मध्ये बघाल तर क्लिनिकल वरती 20 क्वेश्चन आले, त्यामध्ये मेडिसिन, सर्जरी, गायनेकोलॉजी आले. 17ला 17 क्वेश्चन आले आणि 14ला 19 क्वेश्चन आले. म्हणजे क्लिनिकल जो काही सब्जेक्ट आहे, आउट ऑफ दी 100 क्वेश्चन, म्हणजे इन अँड ऍव्हरेज 20 क्वेश्चन ते देत आहे. हे एक आपल्याला कळून आलं, हा एक पॅटर्न आहे. दुसरा जर आपण बघितलं पॅराक्लिनिकल, आता पॅरा काय येतं, पॅथॉलॉजी, फार्मॅकोलॉजी, पॅरासिटॉलॉजी, एलपीटी, बीपीएच आणि मायक्रो, एवढे 6 सब्जेक्ट येत आहेत. आता तुम्ही जर याचं अनालिसिस केलं, हे मी प्रेझेंटेशन शेअर करेल, काही काळजी करू नका. तर क्लिनिकल मध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर 2019, 17 आणि 14ला पॅथॉलॉजी, फार्मॅक बघा, तुम्ही रेंज बघा. फार्मॅकला 2019ला 4 क्वेश्चन आले होते आणि 17ला 8 क्वेश्चन आले होते. त्यामुळे इथे आयोगाचं प्रिडिक्शन करणं हे असं कन्सिडर नाही करता येणार की फार्मॅकोलॉजीवर जास्त येतील किंवा पॅथॉलॉजीवर कमी येतील. पण एक रफ आयडिया आपण शेवटी काढूया कन्क्लुजन की काय जास्त येईल. तर पॅराक्लिनिकल मध्ये जर तुम्ही बघितलं तर 2019ला टोटल 18 क्वेश्चन आले होते, टोटल पॅराक्लिनिकल 6 सब्जेक्टला. 2017ला 23 क्वेश्चन आले होते आणि 2014ला 20 क्वेश्चन आले होते. हे झाले पॅराक्लिनिकल संदर्भात. त्यानंतर प्री क्लिनिकल मध्ये त्यांनी 3 सब्जेक्टचं डिवाइड दिलं आपल्याला, अॅनाटॉमी, फिजिक्स, बायोकेम. ते इन अँड ऍव्हरेज यांचे 10-11 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतील. त्यामध्ये मागच्या वर्षी 2019ला जी परीक्षा झाली त्यामध्ये अॅनाटॉमीला 5 क्वेश्चन आले होते, बायोकेम 2-3 हे असे क्वेश्चन येतात. तर हे झालं प्री क्लिनिकल अनालिसिस. नंतर महत्वाचं आहे अॅनिमल प्रोडक्शन. अॅनिमल प्रोडक्शन म्हणजे आपलं अॅनिमल सायन्स. आता यामध्ये 4 सब्जेक्ट आहेत, वेटनरी एक्सटेन्शन, एलपीएम पोल्ट्री, अॅनिमल जेनेटिक्स आणि अॅनिमल न्यूट्रिशन. एलपीएम पोल्ट्री त्यांनी कंबाईन ठेवलेलं आहे, पोल्ट्री वेगळं ठेवलं नाहीये. तर असे एकंदरीत 5 सब्जेक्ट अॅनिमल प्रोडक्शन मध्ये आहेत. आता जर तुम्ही याचा वेटेज बघायला गेला तर 2019 मध्ये तब्बल 26 प्रश्न आलेले आहेत, 2017 मध्ये 26 आणि 2014 मध्ये 27. म्हणजे एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळ्यात जास्त प्रश्न हे वेटनरी मध्ये अॅनिमल प्रोडक्शन वरती गेले आहेत. म्हणजे आपला जो मेन फोकस असणार आहे
अभ्यासाचा सुरुवात, मला बरेच जण विचारतात की सुरुवात कशी करायची, कुठल्या सब्जेक्टला आधी प्राधान्य द्यायचं. तर प्राधान्य कुठं द्यायचं हे जर ठरवायचं असेल तर हे अनालिसिस तुम्हाला गायडिंग ठरणार आहे. जर हे तुम्ही अनालिसिस ज्याने केलं असेल त्याला कळालं असेल की नेमका अप्रोच आपल्याला कसा ठेवायचा आहे, नेमकं काय वाचायचंय, कुठला सब्जेक्ट आधी घ्यायचा आहे. जर तुम्ही बघितलं कंटिन्युअसली 2014 ते 19 या 3 वर्षामध्ये वेटनरी एक्सटेन्शन आणि एजीबी हे कंटिन्युअसली 6 क्वेश्चन येत आहेत. 14लाही 6 क्वेश्चन आहेत, 17लाही 6 आहेत, 19लाही 6 आहेत. त्याच संदर्भात जेनेटिक्स मध्ये सुद्धा, न्यूट्रिशन सुद्धा 6, 7 आणि एलपीएम सुद्धा, म्हणजे अॅनिमल प्रोडक्शन इज हॅव्हिंग मोर वेटेज. त्यानंतर क्लिनिकल. त्यानंतरचा पार्ट जो राहतो तो म्हणजे करंट अफेअर आणि आरटीआय. आता करंट अफेअरला त्यांनी पहिले सांगून टाकले की 20 क्वेश्चन हे आपल्याला येणारच आहे. 14लाही 20 होते, 17लाही 20 होते आणि 19ला. आणि आरटीआय ऍक्टला माहिती अधिकार कायदा जो आहे त्याला 5 क्वेश्चन, म्हणजे हे असे 25 क्वेश्चन हे फिक्स येणार आहे 14, 17 आणि 19च्या याच्यानुसार. आता हे रफ अनालिसिस झालं की मागच्या प्रश्नपत्रिकेवरून कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज आहे हे आपल्याला कळून आलं. हे जेव्हा आपण थरो अनालिसिस केलं की मागच्या प्रश्नपत्रिका ज्या काही तुम्ही अनालिसिस करताय त्यातून एक ढोबळ अंदाज आपण काढलेला आहे, हे काही मी कॅल्क्युलेशन अनालिसिस केलं. तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं की नेमकी आपली अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे. आता मला कळलंय की अभ्यासाची दिशा पाहिजे, ठीक आहे. मग माझ्याकडे रेफरन्स मटेरियल काय असलं पाहिजे. बरेच लोक विचारतात की सर ते ॲनी स्कॅन वाचायचं का, वेट स्कॅन वाचायचं का, किंवा मग अॅनिमल रिफ्रेशर आधी वाचायचं का, किंवा मग जीसी बॅनर्जी वाचायचं का, काय वाचायचं नेमकं. तर त्या संदर्भात एक छोटीशी माहिती अशी, म्हणजे मी जे काही वाचलंय मागच्या परीक्षेला त्याच्या आधी, तर मी जास्तीत जास्त जे रिलाय केलंय फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज दी जीसी बॅनर्जी. आता जीसी बॅनर्जी का, तर जर तुम्ही बघितलं असेल तर अॅनिमल प्रोडक्शन वरती जे काही सब्जेक्ट आहेत, एलपीएम, पोल्ट्री, न्यूट्रिशन, एजीबी आणि फिजिओलॉजी, एवढे 5 सब्जेक्ट ऍज इट इज कव्हर होतात. आणि तुम्ही क्वेश्चन ऍज इट इज स्टेटमेंट हे जीसी बॅनर्जी मधून उचललेले आहे. म्हणून मी जीसी बॅनर्जी सांगतो. आता तुम्ही म्हणाल सर जीसी बॅनर्जी 50 दिवसामध्ये एवढं मोठं पुस्तक शक्य आहे का. आहे, कसं, पण हे तुम्हाला कळालं पाहिजे नेमकं वाचायचं काय. म्हणजे लाईन टू लाईन किंवा पेज टू पेज वाचायची गरज नाहीये. जर तुम्हाला लक्षात आलं असेल की एलपीएम मध्ये क्वेश्चन कसे विचारले आहेत, एलपीएमचं सेक्शन जास्त वाचायची गरज नाही. त्याचप्रमाणे पोल्ट्री, न्यूट्रिशन आपल्याला कळालं पाहिजे. कधी कळलं, जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका मागच्या तुमच्या एकदम तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की प्रश्न कसे आले पाहिजे. त्यामुळे दर 2-3 दिवसांनी ह्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुम्ही, समजा तुम्ही एलपीएम सब्जेक्ट अभ्यास करायला घेतला तर तुम्हाला माहिती पाहिजे ऑन द टिप ऑफ टंग की एलपीएम ला 2019 आणि 17 आणि 14ला हा प्रश्न आला होता. त्यावेळेस तुम्हाला हे कळेल, त्यावेळेस तुम्ही स्किप करणं चालू कराल. त्यावेळेस तुम्ही 15-20 दिवसामध्ये जीसी बॅनर्जी फिनिश करा, नाहीतर 2 महिने सुद्धा जीसी बॅनर्जी होणार नाही. तर हे स्मार्ट वर्क जेव्हा तुम्ही, त्यावेळेस जीसी बॅनर्जी हे तुमचं डेफिनेटली पहिल्या 50 दिवसामध्ये 2दा रिव्हिजन होईल. असं गरज नाही की लाईन टू, आता जे काही फ्रेशर्स मुलं आहेत किंवा नवीन जे काही, त्यांनी ऑलरेडी जे आयसीआर आता दिले तर त्यांचं जीसी बॅनर्जी वाचून झालं असेल, दे आर हॅव्हिंग मोर ऍडव्हान्टेज. त्यामुळे त्यांचं ते थोडंसं एक पाऊल पुढे आहे. तर त्यामुळे जे काही आता बाकीचे लोक आहेत ज्यांनी सुरुवात केली नाहीये किंवा केली आहे, तर त्यांनी जीसी बॅनर्जी हे सगळ्यात मोठं जे काही आपलं हँडी बुक आहे ते आपल्याला या चाळणी परीक्षेसाठी महत्वाचं आहे. ते किती वेळ द्यायचं त्यानंतर आपण बोलू. दुसरं पुस्तक आहे बिकानेर सरांचं वेटरनरी क्लिनिशियन, ते सगळ्यांनाच माहिती आहे. आता ते का वाचायचं, आता त्यामध्ये तुम्ही जर बघालं तर क्लिनिकल आणि पॅराक्लिनिकल सब्जेक्ट जे आहेत ते आपले इझिली कव्हर अप होतात, ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही वेगळं काही वाचायची गरज नाही. एका ठिकाणी कंपाइल्ड सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन या बिकानेर सरच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता बरेच विद्यार्थी मला प्रश्न करतात की सर अॅनिमल सायन्सचं जे काही बिकानेर सरांचं पुस्तक आहे ते वाचायची गरज आहे का. मी आता सांगतोय, परत प्रश्न येईल की त्याला काही गरज नाहीये. जे काही आपलं वेटनरी क्लिनिशियनचं बिकानेर सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट इझिली कव्हर होईल. आता ते पण फार मोठं पुस्तक आहे या 50 दिवसांमध्ये, कारण बरेच लोक सिनियर जॉब करतायत, काही प्रायव्हेट मध्ये आहेत, तर त्यांना वेळ मिळत नाही.
तर त्यांच्यासाठी इट इज नॉट पॉसिबल की डेली ते 6 तास 8 तास 10 तास अभ्यास करू शकतील. तर त्यांच्यासाठी हे माझं सांगणं राहील की तुम्ही जे काही मेन फोकस आहे आपला त्यावरती आधी तुम्ही भर द्या. कारण आपल्याला 90+ स्कोर करायचा आहे. हे स्ट्रॅटेजी कशी असली ते आपण पुढे बोलूयात की 90+ कसं जायचं. ते बिकाने मी रेफरन्स सांगतो की कसं वाचायचं आणि काय वाचायचं. नंतर आता मी बऱ्याच वेळेस बोलतोय की आयोगाचा जो काही पॅटर्न आहे सध्या, हा सध्या मॉडरेट लेवल टू हार्ड कडे जातो. तर आपण जेव्हा परीक्षेला जातो त्यावेळेस एक्सपेक्टेशन असतात की आपल्याला थोडासा पेपर सोपा येईल, पण ज्यावेळेस पेपर थोडा डिफिकल्ट येतो त्यावेळेस मग आपले स्कोर कमी येतात. मग अशा वेळेस आपल्याला दोन्ही तयारीने असलं पाहिजे की बाकीच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्यामध्ये जे काही आपले स्टँडर्ड टेक्स्ट बुक आहेत, तुम्ही जे काही ग्रॅज्युएशनला वाचले असतील त्यावरती सुद्धा एक नजर किंवा एक रीडिंग एक विथ स्पेसिफिक पोर्शन मी ऑलरेडी लिहिलेलं आहे की डी.व्ही. रेड्डी घेताय अॅनिमल न्यूट्रिशनचं, तर सर्वच्या सर्व डी.व्ही. रेड्डी वाचायची गरज नाहीये. ऑलरेडी तुम्ही जी.सी. बॅनर्जी मधनं न्यूट्रिशन वाचलेलं आहे, पण जे काही लेफ्ट ओव्हर पोर्शन आहे जसं फिडिंग स्टँडर्ड असतील 2014ला फिडिंग स्टँडर्ड वरती ऍज इट इज क्वेश्चन आले होते, ते जी.सी. बॅनर्जी मध्ये भेटणार नाही तुम्हाला. तर असे काही घटक आहेत की त्यासाठी फक्त डी.व्ही. रेड्डी मध्ये तुम्हाला भेटतील. तर ते काही हार्डली 1-2 दिवसामध्ये तुम्ही 4-5 तास दिले तर ते कव्हर अप होऊन जातील आणि त्याच्यात तुम्ही शॉर्ट नोट्स करून त्यामध्ये ऍड करू शकता. दॅट इज दी स्मार्ट वर्क. म्हणजे एखादा दिवस जरी दिला तुम्ही, त्यातल्या काही शॉर्ट पॉईंट तुम्ही नोट्स काढून ठेवल्या आणि त्याला ऍड अप केलं तरी तुम्हाला ते रिव्हिजन साठी चांगलं होईल. माझी स्ट्रॅटेजी अशी होती की मी बॅनर्जी आणि बिकानी सर वाचलं ठरवली. त्यानंतर हे काही जे काही स्टँडर्ड टेक्स्ट बुक आहेत त्यामध्ये मला जे महत्वाचे पोर्शन वाटले त्यामध्ये मी त्याचे पॉइंट आउट केले आणि त्याच्या वेगळ्या नोट्स छोट्या शॉर्ट सिम्पल फॉर्मॅटमध्ये. त्याचा फायदा असा झाला की शेवटच्या 10 दिवसामध्ये रिव्हिजनसाठी त्या महत्वाच्या आल्या. म्हणजे मला परत पुस्तक बघायची गरज नाही किंवा मग मी वाणीप्रसाद काढेल असं शक्य नाहीये. तर सुरुवातीलाच एक 2-3 दिवस जरी तुम्ही दिले, आता जर आपण फार्मॅक्स संदर्भात बघितलं वाणीप्रसादचं पुस्तक, आता सर्व वाचायची गरज नाही, ठीक आहे. चे जर क्वेश्चन बघितले तर इन अँड ऍव्हरेज 5 ते 6 येत आहेत किंवा 4-3 येत आहेत आणि ते त्यातले 2 प्रश्न हे सोपे असतात आणि 2 प्रश्न हे कुणाला जमण्यासारखे नसतात. त्यामुळे त्याच्यावर टाइम इन्व्हेस्टमेंट एवढं करण्याची आवश्यकता नाहीये, कारण फार्मॅक हा सब्जेक्ट थोडा डिफिकल्टच आहे. तर त्यामध्ये नेमकं वाचायचं काय तर टॉक्झिकॉलॉजी पोर्शन हा सिम्पल आहे. बरेच प्रश्न त्यावरती ऍज इट इज येतात. टॉक्झिकॉलॉजी एक तुम्ही पोर्शन वाचून घ्या. नंतर थोडेसे स्पेसिफिक जे काही टर्म्स आहेत फार्मॅकच्या त्या एकदा बघून घ्या वाणीप्रसाद मध्ये. त्यानंतर ICAR हँडबुक जे आहे त्याच्यामध्ये जेनेटिक्सचा पोर्शन आणि LPMचा पोर्शन हा स्पेसिफिकली वाचून घ्या. मी याच्यासाठी सांगतोय ICAR हँडबुकचं, कारण ऍज इट इज स्टेटमेंट जेनेटिक्सचे आणि LPMचे हे जशाच तसे मागच्या 3 वर्षामध्ये रिपीट झालेले आहेत. द बेस्ट सोर्स फॉर AGB आणि LPM, बाकी काही वाचायची गरज नाही. थॉमस शास्त्री वगैरे भानगडीत पडू नका, तेवढं तुम्हाला वेळ आउटपुटही तेवढं मिळणार नाही. त्यामुळे ICAR हँडबुक मधलं फक्त 2 घटक वाचून घ्यायचे, AGB आणि LPM. फार काही पेज नाहीये, एक 7-8-10 पेजेस आहेत. त्यानंतर पॅथॉलॉजीमध्ये जर तुम्ही बघितलं तर GL वेगाडचं त्यामध्ये स्पेसिफिक डिसीजेस वाचायचे आणि टर्म्स इन पॅथॉलॉजी जे आपले गंगणे सरांचं पुस्तक आहे त्या टर्म्स तुम्ही डेली वाचत चला. नंतर मेडिसिन संदर्भात जर बघायला गेलं तर अमेलँडो चक्रवर्तीचं बुक आहे ते तुम्ही वाचलं थोडे. आता हे सगळं वाचायची गरज नाहीये. जे मेन डिसीज आहेत आपले बॅक्टेरियल, व्हायरल किंवा सिस्टमिक, ते तुम्ही वाचून घेतले एकदा मेन त्यातही स्पेसिफिकली एकदा वाचून, कारण हे ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही वाचलेलं आहे. तर याला 2-3 दिवसामध्ये वाचून जरी घेतलं तरी इट्स मोर दॅन इनफ. नंतर अॅनाटॉमी. आता अॅनाटॉमीला काय झालंय, मागच्या वर्षी सुद्धा 5 प्रश्न आलेले. आता इथे भानगड काय होते की बिकाने सरचं जे काही पुस्तक आहे त्यामध्ये जे काही अॅनाटॉमी दिली आहे त्याच्यावरती हे कव्हर होत नाहीये. असं लक्षात आलं की ऑस्टिओलॉजी जो सेक्शन आहे बिकाने सरच्या पुस्तकामध्ये त्यामधून तेवढा कव्हर अप होत नाहीये. मग RK घोषचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये फक्त ऑस्टिओलॉजी वाचायची, मायोलॉजी वगैरे वाचत बसायची नाहीये, फक्त ऑस्टिओलॉजी. त्यामध्ये फिगर बघून घ्यायच्यात आणि थोडे स्पेसिफिक टर्म, अगदी स्पेसिफिक जायचंय. आणि स्पेसिफिक कधी जाल तुम्ही, जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित अनालिसिस करत, तर त्या नेमकं आपल्याला काय वाचायचं हे जर कळालं तर ते एक RK घोषचं
कारण 5 प्रश्न हे काही मोठी गोष्ट आहे. 5 म्हणजे 10 मार्क झाले. तर त्यामुळे त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. तर सर खूप जण जॉईन करण्यासाठी ते जॉईन होत नाही सर, लिमिट संपल्यामुळे. दुसरी लिंक आहे का आपल्याकडे? नाही ना, आता लिंकच नाहीये ना, काय करणार आता. मी तेच आपण सकाळी तोच प्रयत्न करत होतो की काय करता येईल. ठीक आहे, दोन्ही लिंक करून ते साईड वगैरे दिसत नव्हतं. ऍक्च्युली आम्ही युट्यूब लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण ते पण काही पॉसिबल झालं नाही. हे शक्यता मला माहित होती की 100+ जाणार. ठीक आहे, आता जे असतील मी प्रेझेंटेशन शेअर करेल, तुम्ही त्यांना प्रेझेंटेशन देऊन टाका. ओके ओके. त्यानंतर आपण सर्जरी बघत होतो. आता सर्जरीमध्ये फार महत्वाचं आहे, सर्जरीमध्ये पण 4 ते 5, 6 प्रश्न येत आहेत. तर नेमकं सर्जरीसाठी वाचायचं काय? आता बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, सर्जरीचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, जे काही UG लेवलला, आता आम्ही तेच वाचले होते, पण वरती फक्त डिपेंड राहू नका. फक्त तेवढं तुम्ही नोट्स पुरतं वाचसाल सर्जरी, तर तसे ऍज इट इज प्रश्न येणार नाही. तर यार ते स्पेसिफिक पोर्शन जो आहे वेणुगोपालचा, मी इथे लिहून दिलेलं आहे, काय वाचायचंय. रेडिओलॉजी टर्म्स, मागच्या काही पानामध्ये टर्म्स आहेत. नंतर सुचर एक चॅप्टर वाचायचा आहे, फ्रॅक्चर एक चॅप्टर वाचायचं आहे आणि अॅनेस्थेशियोलॉजी. एवढे चॅप्टर फक्त वेणुगोपाल मधून वाचून घ्यायचे. वेणुगोपालचे एवढं सुंदर दिले आणि कमी पानामध्ये त्यांनी दिलेलं आहे. हे जर पोर्शन तुम्ही वाचायला बसले तर हार्डली 1-2 दिवसात होतात आणि एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये आहे. जर तुम्ही याऐवजी जर तुम्ही फक्त नोट्स वाचले सर्जरीचे आणि ऑब्जेक्टिव्ह वर गेले, तर निश्चितच तुम्हाला सर्जरीचे जे काही क्वेश्चन आहेत त्यामध्ये गल्लत होऊ शकते. त्यामुळे कृपया करून हे चूक करू नका की फक्त सर्जरीचे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि ते वाचून जातो, असं करू नका. किंवा TNPSच्या नोट्स आहे, असं करू नका. कारण जेव्हा काही आता तुम्ही मागचे जर प्रश्न बघितले, रेडिओलॉजीवरती, एक्सरे वरती त्यांनी स्टेटमेंट टाकले. आता ते स्टेटमेंट तुम्हाला माहीतच नसतील तर ऑब्जेक्टिव्ह कसं कव्हर करणार? त्यामुळे इथे डिफिकल्ट होईल तुम्हाला तो क्वेश्चन टॅकल करायला. स्कोर जे येतात 70-60, त्याचं कारण हे आहे, डिपेंड्स ऑन मोस्टली ऑन रिलाय ऑन नोट्स. तर इथे थोडेसे एफर्ट्स तुम्हाला पुटअप करावे लागतील आणि स्पेसिफिक राहायचंय. मी ऑलरेडी सांगितलंय स्मार्ट वर्क. इथे परीक्षेमध्ये तुम्हाला स्मार्ट वर्कच लागणार आहे, कारण जे काही आपले लोक सिनियर आहेत, जॉबवरती आहेत, त्यांना टाइम कमी असणार आहे. तर त्यांच्यासाठी खास करून ज्यांना फ्रेशर सोबत कॉम्पिट करायचं आहे, दे ऑलरेडी गिव्हिंग द ICR एक्झामिनेशन, त्यांचं ऑलरेडी खूप रेडी. तर त्यांच्यासाठी माझं एक सजेशन राहील की त्यांनी सुद्धा या स्मार्ट वर्क स्टडीमध्ये हे जे काही मी काही लिस्ट दिली आहे इथे, या लिस्टच्या बाहेर जायची गरज नाहीये. आता भरपूर सारे पुस्तक आहेत, पण मी त्यातल्या त्यात कन्साइज केलेलं आहे. त्यानंतर गायनेकॉलॉजी. आता गायनेकॉलॉजीमध्ये पण दरवर्षी निदान 5 ते 6, मिनिमम 5 हे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. आता गायनेकॉलॉजीमध्ये 2 पुस्तकं आहेत जे आपण UG लेवलला पण वाचले, सानेचं आणि सक्सेनाचं अँड्रोलॉजीवरती. तर हे गायनेकॉलॉजी सगळं पोर्शन नाही करायचं आहे. पर्टिक्युलरली पहिला जो पोर्शन आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, हा जो चॅप्टर आहे तुम्हाला GC बॅनर्जी मध्ये सुद्धा कव्हर अप होईल, बिकाने सरच्या पुस्तकामध्ये पण कव्हर होईल आणि सायमल्टेनियसली तुम्ही सक्सेना सरच्या पुस्तकामध्ये सुद्धा कव्हर करून घ्या. कारण AI वरती डेफिनेटली 2 ते 3 क्वेश्चन असणार आहेत. नंतर रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर, जे काही रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर आहेत त्या सुद्धा व्यवस्थित करून घ्या. नंतर इस्ट्रस सायकल, ETT आणि सिंक्रोनायझेशन ऑफ इस्ट्रस, हे चॅप्टर जरी करून गेले तरी तुम्हाला गायनेकचा क्वेश्चन 5 पैकी 4 याच्या पलीकडे कुठेही जाणार नाही. डेफिनेटली यू कॅन सॉल्व. तर हे जे फोकस जर तुम्हाला कळालं की नेमकं वाचायचं काय, आता तुम्ही म्हणाल सर सानेचं पुस्तक, सक्सेनाचं, हे 2-2 पुस्तकं वाचत बसल्यावर तर ते परीक्षेपर्यंत तेच जाईल. पण साने सक्सेनामध्ये फक्त हेच चॅप्टर कव्हर करायचे, बाकी फापट पसारा वाचत बसायचा नाही. बाकीचं पोर्शन मग तुम्ही नोट्स किंवा इतर कव्हर करू शकता. पण हे जे काही पोर्शन आहेत हे इन डिटेल GC बॅनर्जी, बिकाने सरचं पुस्तक आणि सक्सेना सर आणि साने सर यांच्या पुस्तकामधून गायनेक, कारण गायनेक वरती 5 ते 6 क्वेश्चन हे शुअर शॉट असणार आहे. त्यामुळे तिथे आपले कमी चुकायचे चान्सेस असले पाहिजे. आपल्याला स्कोर हा करायचा आहे. नंतर VPH. आता VPH वरती 2-3 क्वेश्चन जे आहेत हे फार ट्रिकी येत आहेत.
तुम्ही जर बघितलं पेपरमध्ये ऍज इट इज येत नाहीये ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड. तुम्ही फक्त व्हीपीएच चे ऑब्जेक्टिव्ह कव्हर अप कराल तर त्यावरती येत नाहीयेत, कारण ते झुनोटिक डिसीजेस त्यावरती जरा स्टेटमेंट वाईज येत आहे. ओआई असेल किंवा इतर काही असतील त्या संघटनेबद्दल. तर हे जर तुम्हाला नीट अभ्यासायचं असेल, जे काही झुनोटिक डिसीजेस आहेत महत्वाचे, ते एटी शेरीकरच्या पुस्तकातून एकदा वाचून घ्या. काही वेळ लागणार नाही जास्त. आणि हे का सांगतोय की जर तुम्हाला 100+ जायचं असेल, मी लिस्ट यासाठी देतोय ही की आपल्याला 100+ जायचं आहे. तुम्ही म्हणाल सर एवढं मोठं तुम्ही लिस्ट दिली आहे तर हे 50 दिवसामध्ये पॉसिबल नाहीये आणि स्कोरही होणार नाही. पण मी यासाठी सांगतोय, जर तुम्ही फक्त आणि फक्त नोट्सच वाचाल आणि ते बाकीचे ऑब्जेक्टिव्ह वाचाल किंवा टीएनपीएस वाचाल तर डेफिनेटली, कारण अनुभव आहे, तुम्ही सिनियरला विचारा, मलाही विचारा, त्यांच्यावरती स्कोर तुमचा पुढे जाणार नाही. म्हणजे अनुभवातून सांगतोय, बाकीच्या लोकांचेही पण अनुभव सांगतोय. त्यामुळे हे तुम्हाला स्टँडर्ड रेफरन्स टेक्स्टबुक हे वापरावेच लागतील, त्याला काही एक्सक्यूज नाहीये. आता एलपीटी संदर्भात एलपीटीला सुद्धा 2019ला 4 ते 5 क्वेश्चन आले होते. आता यामध्ये ते काही ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड काही ऍज इट इज आले होते. वन लाईनर जे म्हणतो आपण, त्यामध्ये सुकुमार डेचं असेल, त्यामध्ये स्पेसिफिक मिल्क पोर्शन जो आहे तो करून घ्या. हे झाले आतापर्यंतचे सब्जेक्ट. आता राहिलाय तो वेटनरी एक्सटेन्शन. आता वेटनरी एक्सटेन्शन बद्दल बोलायचं झालं तर 6 क्वेश्चन असतात. आता बरेच जण विचारतात की सर एक्सटेन्शनचा सोर्स नाहीये आणि यावरती 6 प्रश्न हे ठरलेले असतात. आता या 6 प्रश्न स्वरूप बघितलं, आता 6 प्रश्न म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये, म्हणजे 12 मार्क होत आहेत ते. तर हे 6 प्रश्न हे सोपेच असतात. एक्सटेन्शन सोपंच आहे. माझा सब्जेक्ट आहे म्हणून मी सोपं नाही सांगत आहे, पण याला अप्रोच किंवा काय वाचायचंय तर बऱ्याच, मी जेव्हा 2 वर्ष कॉलेजला शिकवत होतो त्यावेळेसच माझे विद्यार्थी, त्यांना माहित असेल की मी माझं एक पुस्तक काढलं होतं. त्यांनी आयसीआरलाही रेफर केलंय. ते पुस्तक काढलं होतं फक्त आयसीआर आणि जे काही आपले एलडीओ स्क्रीनिंग एक्झाम आहेत त्या ओरिएंटेड नुसारच काढलं होतं. तर तुम्ही जर ते पुस्तक वाचाल तर तुम्हाला दुसरं काही वाचायची गरज नाही. आणि तुम्हाला एकही गोष्ट सांगतो, जे काही पेपर सेट होणार आहे क्वेश्चन, आपल्या एक्सटेन्शनचे 5-6 क्वेश्चन जे जातील मुंबईतून, उदगीरतून किंवा परभणीतून, तर ते आपल्या पुस्तकातूनच जातील शुअर शॉट. तर त्यामुळे तुम्ही ते पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये क्वेश्चन बँक सुद्धा दिलेली आहे आणि बाकीच्या सब्जेक्ट वाईज जे काही शॉर्ट फॉर्म मध्ये मटेरियल आहे, म्हणजे काही असं 300 पेजचं पुस्तक नाहीये, एक 100 पेजचं पुस्तक आहे, एक शॉर्ट फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला त्या पलीकडे जाण्याची काही गरज नाही. मी त्यामध्ये मेन्शन केले इम्पॉर्टंट चॅप्टर, एक्सटेन्शन एज्युकेशन, रुरल सोशलॉजी, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन आणि आयसीटी, एवढे 5 चॅप्टर फक्त. आता या प्रत्येक चॅप्टरमध्ये 5-5 पेज आहे. तुम्ही म्हणाल सर हे 5-5 चॅप्टर कधी वाचायचे? एका चॅप्टरचे फक्त 5 पेज आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट इथं महत्वाची, कारण इथे 6 प्रश्न येणार आहेत. मी ऑलरेडी सांगितलंय की इन्व्हेस्टमेंट अशा ठिकाणी करायचे जिथे आउटपुट जास्त असेल. आउटपुट कशात जास्त आहे? एक्सटेन्शन, एजीबी, गायनेकॉलॉजी, म्हणजे आपले सब टार्गेट ओरिएंटेड आहे. याला तुम्ही निग्लेक्ट करून नाही चालू शकत. त्यामुळे तुम्ही म्हटलं की सर एक्सटेन्शन मी स्किप करतो, तर ते जमणार नाही, कारण 6 प्रश्न आहेत. त्यामुळे त्यासाठी मी सांगतोय की हे एकच पुस्तक तुम्हाला माथ्या लागण आहे, पण ते एवढं तुम्हाला मिळणार नाही. त्याला अननेसेसरी एफर्ट पुटअप करावे लागतील. ठीक आहे. तर ते पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. अमेझॉनवर आहे, फ्लिपकार्टवर आहे, सर्व आहे. ठीक आहे. नसेल कुणाला तर लिंक मी टाकून देईल, ते मागवून घ्या. 170 रुपयामध्ये पुस्तक आहे ते. त्याचं तुम्हाला कव्हरही दाखवून देतो. तर हे पुस्तक आहे ते. तर यामध्ये क्वेश्चन बँक सुद्धा दिलेली आहे, ऑब्जेक्टिव्ह जे काही एक्सपेक्टेड आहे तर ऍज इट इज ते उचलल्या जाईल, काळजी करू नका. तर हा झाला वेटनरी संदर्भातला आपले रेफरन्स. आता दुसरा महत्वाचा पोर्शन जो आहे आपला करंट अफेअर आणि आरटीआय ऍक्ट. आता यावरती जवळजवळ 25 प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत. म्हणजे करंट अफेअर जर तुम्ही बघितलं चालू, त्यावरती 20 प्रश्न हे येणारे आहेत आणि माहितीचा अधिकार त्याच्यावरती 5 प्रश्न. आता जर आपल्याला 90+ जायचं आहे, त्याची जर स्ट्रॅटेजी बघितली
तर या 25 प्रश्नाचं हे वेटेज फार महत्वाचं आहे, कारण 25 प्रश्न म्हणजे खूप जास्त होत आहे. तर यापैकी आता आयोगाचे जो काही पॅटर्न आहे त्यामध्ये चालू घडामोडी जर बघितल्या तर याला काही स्कोप फार अनलिमिटेड आहे. म्हणजे सिलेबस हा फिक्स नाहीये की एकच पुस्तक वाचलं आणि त्यातून आलं, कारण करंट अफेअर हा वास्ट आहे. मग नेमकं वाचायचं काय, करंट अफेअर कुठून वाचायचं आणि कधीपासून वाचायचं, हा एक मोठा प्रश्न पडतो. तर आपण जर बघितलं तर करंट अफेअरला तुम्ही जे मागच्या वर्षीच्या ज्या काही घडामोडी आहेत 2021 पूर्ण वर्षाच्या, त्यामध्ये मोस्टली 2 सोर्सेस सध्या महत्वाचे आहेत. बाकीचे मार्केटमध्ये खूप मटेरियल आहे, पण त्याचं काही जास्त फापट पसारच जास्त आहे, महत्वाचं काही नाहीये. तर माझं सांगेल की अभिनव इयर बुक हे एक सानप यांनी लिहिलेलं आहे, ते चांगलं आहे. इयर बुक आहे 2022. तर मागच्या वर्षी घडामोडी या तुम्हाला एका पुस्तकामध्ये मिळून जातील. दुसरा एक सोर्स आहे परिक्रमा मॅगझिन. आता मी बऱ्याच जणांना परिक्रमा वाचायला सांगतोय, कारण या परिक्रमामध्ये आयोगाच्या स्वरूप जे काही प्रश्न येतात ऍज इट इज त्याप्रमाणे तुम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे परिक्रमा हे इट इज बेटर दॅन अभिनव इयर बुक ऍज पर माय सजेशन. आता हे कधीपासून वाचायचं, तर तुम्ही हे वाचायला पाहिजे, अपेक्षित आहे की जानेवारी 2021 ते मार्च 2022 इथपर्यंत वाचायचं आहे. मार्च 2022 यासाठी की आता तुमची डेट जी ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाली आहे ती मागच्या आठवड्यात झाली आहे. तर डेफिनेटली हा जो काही पेपर प्रिंटिंगला जाईल वगैरे हा मार्चच्या नंतरच जाईल. तर मार्च पर्यंत एक्सपेक्टेड आहे तुम्ही वाचायला पाहिजे, मार्च 2022. ऍटलिस्ट कमीत कमी जानेवारी पासून नाही जमलं तर जुलै 2021 पासून ते मार्च 2022 या दरम्यानच्या घडामोडी तुम्ही वाचल्याच पाहिजे. कारण काय, आयोग याला काही लिमिटेशन नाही की ते फक्त 2021-20 विचारू शकतात, पण तो एखादा प्रश्न येईल. पण पर्टिक्युलरली जर तुम्ही मागच्या 2 वर्षातले काही अनुभव घेतले आणि परीक्षा जर इतर डिपार्टमेंटच्या जर बघितल्या स्पर्धा परीक्षा, तर आयोग सध्या हा लेटेस्ट घडामोडीकडे जास्त वळलाय. सुरुवातीला आयोग काय करायचं 2016च्या विचारायचं, 17च्या. आता असं नाहीये. आता आयोग काय झालाय थोडंसं शिथिल. तर प्रश्न हे काय करतात, मागच्या 6 महिन्यामध्ये किंवा 8 महिन्यामधल्या घडामोडी ज्या आहेत, ज्या रिसेंट न्यूज मध्ये आहेत, त्यावरती जास्त फोकस करतात. त्यामुळे तिथे आपल्याला स्कोप आहे स्कोर करण्याचा. त्यामुळे जुलै 2021 ते मार्च 2022 या दरम्यानच्या ज्या काही घडामोडी आहेत नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेटच्या, त्या सर्व घडामोडी तुम्ही केल्या पाहिजेत. आता जर यामध्ये स्कोर करायचा असेल, आता मी माझी स्ट्रॅटेजी काय केली होती, मला माहित होतं की माझे स्ट्रॉंग पॉइंट काय असेल. आता प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉइंट असतो की काय जमेल. जर तुम्ही सिलेबस बघितलं, आता बऱ्याच जणांचं मास्टर क्लिनिक मध्ये असेल, कुणाचं अॅनिमल सायन्स मध्ये असेल, तर त्यांची स्ट्रेंथ असते. तर त्यांनी ठरवून द्यायचे आपलं स्ट्रेंथ काय आहे, आपलं नेमके वीक पॉइंट काय. तर इथे माझी स्ट्रेंथ होती की मला माहिती आहे माझं करंट अफेअर आणि आरटीआय मध्ये माझी स्ट्रेंथ आहे. तर मी ठरवून दिलं की याच्यामध्ये 25 पैकी ऍटलिस्ट 18 ते 16 क्वेश्चन आपले आले पाहिजे, आणि ते आले. तर फोकस काय होता की नेमके काय करायचंय या चालू घडामोडीमध्ये. बरेच जण विचारतात की नेमकं काय वाचायचंय. तर जे काही अवॉर्ड्स, सगळे अवॉर्ड्स इथून सगळे, स्टेट अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड, ऑस्कर अवॉर्ड, खेलरत्न अवॉर्ड, हे सगळे करायचे. त्यावरती एक प्रश्न 100% असतो. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, आता स्पोर्ट्स मध्ये ज्या काही घडामोडी आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये, ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक असतील, वर्ल्ड किंवा इतर कुठले स्पोर्ट असतील, त्यामधले मेन इव्हेंट हे तुम्ही बघून जायचंय. नंतर महाराष्ट्र राज्याच्या स्कीम्स, फक्त महाराष्ट्र राज्याच्या, बरेच वेळेस 2017ला तर 3 विचारले होते स्कीम्स वरती, महाराष्ट्र शासनाच्या योजनेवरती. तर असंही आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की म्हणजे आयोग या स्कीम वरती प्रश्न विचारणार नाही. म्हणजे 3 प्रश्न विचारले होते. तर स्कीम सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या, ह्या तुम्हाला परिक्रमा मॅगझिन याच्यामध्ये भेटून जाईल. नंतर सायन्स अँड टेक मध्ये, सायन्स अँड विज्ञान आणि तंत्रज्ञान जो पोर्शन आहे चालू मध्ये, पर्टिक्युलरली इस्रोचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्यांच्या ऍक्टिव्हिटी जे आहेत, म्हणजे कधीपासून जुलै 2021 ते मार्च 2022. आता तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघा, कंटिन्युअसली 3 वर्ष ज्या इस्रोच्या ऍक्टिव्हिटी आहेत किंवा सायन्स टेक, डिफेन्स ऍक्टिव्हिटी असतील, तर 1 ते 2 प्रश्न हा 100% असतो. म्हणजे इथे तुम्हाला स्कोप आहे.
म्हणजे इन्व्हेस्टमेंट अशाच ठिकाणी करायची आहे जिथे आपल्याला आउटपुट भेटेल. आपल्याला फक्त स्कोअर करायचा आहे, आपल्याला एक्झाम ओरिएंटेड तयारी करायची, आपल्याला ज्ञानार्थी नाही बनायचंय, आपल्याला परीक्षार्थी बनायचंय. तर परीक्षार्थी जर बनायचं असेल तर आपल्याला कळायला पाहिजे नेमकं काय वाचायचं. 21-22 मधले जे काही चर्चेतील व्यक्ती आहेत, आता ते बरेचसे पब्लिकेशनचे चर्चेतील व्यक्ती की असे ते टायटलच देतात आणि माहिती पुरवतात, तर ती एक माहिती तुम्ही वाचून घ्या. चर्चेतील व्यक्ती बऱ्याच वेळेस ते प्रश्न असे विचारतात. ती झाली करंट अफेअर संदर्भात माहिती. दुसरा महत्वाचा आहे माहितीचा अधिकार कायदा. आता हा एक महत्वाचा कायदा आहे, माहितीचा अधिकार कायदा. आता याचे सोर्सेस तुम्हाला भरपूर ठिकाणी हा कायदा तुम्हाला वाचायला मिळेल. मराठीतही वाचा, इंग्लिशमध्ये ॲज पर युअर कम्फर्ट झोन. पण याचे 5 प्रश्न जे येतात ना, ते 5च्या 5 चुकले न पाहिजे. इट इज व्हेरी इझी क्वेश्चन. इथे जर तुम्ही गल्लत कराल आणि 5 प्रश्नामध्ये तुम्ही जर मार्क घालवाल तर तुमचा स्कोरिंग मध्ये तिथे कमी जास्तपणा होऊ शकतो. कारण हे हातचे मार्क आहेत. 5 प्रश्न, इट इज व्हेरी सिम्पल. त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे ते मी सांगेल नंतर. आता याचं तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे पब्लिक माहितीच्या अधिकारावरती, तर तुम्ही मराठीतही वाचलं तरी चालेल, पण माझं सजेशन, आपण प्रोफेशनल डिग्रीचे तर इंग्लिश वाचलेलं कधी कन्व्हिनियंट राहील. कारण काय आहे की वर्डिंग जी आहे कायद्याची ते इंग्लिशमध्ये ऍज इट इज तुम्हाला आयोग प्रश्न विचारतात, ते सोपं जातं, जम्बलिंग होत नाही. मराठीचं थोडं कायद्याची भाषा किचकट जाते, पण जर समजतच नसेल तर मराठी वाचा. पण माझं सजेशन राहील इंग्लिशमध्ये तुम्ही वाचलं तर. आता यशदाचं एक पुस्तक आहे, यशदा संस्था जी आहे आपली पुण्याची, त्यांचं पुस्तक आहे माहितीचा आधी मराठीमध्ये. ते राज्य शासनाचाच प्रकल्प आहे, तर ते वाचलं तर उत्तम राहील मराठीमध्ये, ज्यांना कोणाला समजायला अवघड जातं. बाकीचेही तुम्ही वाचलं तर काही हरकत नाही. पण नेमकं याच्यामध्ये वाचायचं काय, तर याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगतो, कारण हे 5 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. तर माहितीच्या अधिकार कायद्यामध्ये जवळजवळ 31 कलम आहेत. मिनिटांमध्ये घेतो माहितीचा अधिकार कायदा, कारण बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की माहितीचा अधिकार बद्दल थोडं सांगा. तर याच्यामध्ये एकूण कलम 31 आहेत आणि प्रकरण 6 आहे. ठीक आहे, 2005 साली हा कायदा केलाय. तर याच्यामध्ये महत्वाचं काय काय वाचायचं ते सांगतो मी पूर्ण कायदा समजावणार नाहीये. नेमकं काय वाचायचं ते सांगतो, कारण कायदा हा फार मोठा आहे. तर परीक्षेला प्रश्न कसे विचारू शकतात, तर कलमानुसार जायचं, कारण आयोग काय करू शकतोय, 2014ला कलम सुद्धा एक विचारलं होतं. तर कलम यातले काही महत्वाचे आहेत. आता कलम 2 जो आहे, या कलम 2 मध्ये त्यांनी व्याख्या दिलेल्या आहेत माहिती अधिकारा अंतर्गत. त्यामध्ये समुचित शासन, सक्षम अधिकारी म्हणजे कोण असतं, माहिती म्हणजे नेमकं काय, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय, आणि माहितीचा अधिकार म्हणजे काय. आता तुम्ही प्रश्नपत्रिका जर काढाल 2019चं, तर सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे ऍज इट इज प्रश्न आलेला आहे, म्हणजे वेगळं काही नाहीये. म्हणजे अप्रोच सांगतो मी कसा ठेवायचा माहितीच्या अधिकाराला. म्हणजे व्याख्या ज्या आहेत त्या तुम्ही चांगल्या अपेक्षित आहे. ते उद्या विचारू शकतात की माहिती जी मागितली जाते माहितीच्या अधिकारामध्ये ती कुठल्या स्वरूपात असते, असाही प्रश्न आलेला आहे. तर ह्या व्याख्या ज्या आहेत तो महत्वाचा पोर्शन आहे कलम 2. म्हणजे हे पोर्शन लक्षात ठेवा की काय वाचायचंय. नंतर कलम 7 मध्ये त्यांनी काय दिलंय की विनंती अर्ज निकालात कधी काढायचा आहे. आता एखाद्या नागरिकाने जर माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली असेल तर ती माहिती किती दिवसात देणं बंधनकारक आहे, ते कलम 7 आहे दिवसामध्ये. आणि जीवित आणि स्वातंत्र्याचा प्रश्न असेल तर 48 दिवसात. हे प्रश्न ऍज इट इज आलेले आहेत म्हणून मी सांगतो. तर हे महत्वाचं कलम एक आहे. कलम 8 मध्ये काय दिलंय, कलम प्रश्न ऍज इट इज आलेला आहे. कलम 8 असं विचारलं होतं की माहिती प्रकट करण्याबद्दल एखादा अपवाद जर असेल तर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतो. कलम 5, 6, 7, 8 असे ऑप्शन होते. दॅट इज कलम 8. तर हे माहिती पाहिजे. तर डायरेक्टली जम्प मध्ये जर गेलं तर प्रकरण 3 मध्ये कलम 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाबद्दल माहिती दिली आहे, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. आता या केंद्रीय माहिती आयोगाची रचना कशी असते, एक मुख्य माहिती आयुक्त आणि इतर 10 माहिती आयुक्त असतात. त्याची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती. आणि याचा कालावधी किती असतो, वयाच्या 65व्या वर्षापर्यंत. आणि किती वर्ष, 3 वर्षापर्यंत. आणि याची पुनर्नियुक्ती ही नसते.
हे एवढं लक्षात ठेवा, कारण हे प्रश्न ऍज इट आलेले आहेत. मी जे काही प्रश्न आले त्याच्यावरतीच बोलतोय. मी इतर माहिती तुम्हाला देत नाही आणि तुमचाही वेळ घालवत नाहीये. जे आपल्याला अप्रोच ठेवायचा आहे यामध्ये 5 प्रश्नांचा, तो कसा असला पाहिजे, नेमकं काय वाचायचंय. कायदा तर फार मोठा आहे. हा झाला कलम 12. त्याप्रमाणे कलम 15 मध्ये राज्य माहिती आयोगाबद्दल माहिती दिलेली आहे. तेच नियुक्ती कोण करतं, त्याची कमिटी कोण असते, कमिटीमध्ये कोण मेंबर असतात, मुख्यमंत्री, नंतर कॅबिनेट मिनिस्टर असतो, तर हे लीडर ऑफ अपोजिशन, हे 3 मेंबर असतात. तर हे प्रश्न आलेला आहे की जे काही राज्य माहिती आयोगाची नेमणूक करतात त्या समितीमध्ये कुठले मेंबर असतात, हा प्रश्न आलेला आहे. त्यातच कलम 15. नंतर कलम 19 आहे अपील. आता अपील जेव्हा करतो, माहिती अधिकार जेव्हा आपण एखादा अर्ज करतो आणि जेव्हा माहिती मिळत नाही किंवा त्या माहितीचं समाधान होत नाही, तर पहिलं अपील हे आपण 30 दिवसामध्ये करायचंय. पहिलं अपील हे 30 दिवसामध्ये अधिकारी, दुसरं अपील हे 90 दिवसामध्ये माहिती आयोगाकडे, आणि याचा निकाल जो आहे या अपिलाचा 45 दिवसामध्ये देणं अपेक्षित आहे. एवढं फक्त प्रकरण 19 मध्ये, कलम 19 मध्ये माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमची अभ्यासाची चौकट ही फिक्स असली पाहिजे. म्हणजे जे काही मी स्मार्ट स्टडी म्हणतोय ती ही असली पाहिजे, कारण तुम्हाला 100+ स्कोर करायचा आहे. आणि 100+ जेव्हा स्कोर करायचा आहे त्यावेळेस हा अप्रोच हा असा असला पाहिजे. हे तुमच्या नेहमी डोक्यात असलं पाहिजे. कलम 19, कलम 8 हे नेहमी चर्चेत असलं पाहिजे की आपण डिस्कशन केलं पाहिजे. तर तुमचा माहितीच्या अधिकारावरचा प्रश्न हा कधीच चुकणार नाही. नंतर कलम 20, कलम शेवटचं 20 महत्वाचं आहे. त्यामध्ये शिक्षा दिलेली आहे. जर माहिती अधिकाऱ्याने माहिती दिली नाही तर त्याला काय शिक्षा होऊ शकते, तर 250 रुपये पर डे आणि मॅक्झिमम 25,000 रुपये एवढी शिक्षा होऊ शकते, आणि नाहीतर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. एवढंच फक्त माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये लक्ष ठेवायचंय. जास्त काही फापट पसारा लक्ष ठेवायचा नाही. एवढं जरी तुम्ही करून गेलं तर तुमचे 5 प्रश्न 100% बरोबर येणार. याच्या पलीकडे जायची गरज नाही. आता याला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे लक्षात केव्हा राहील, जर तुम्ही याला उजळणी करत राहाल. दर 15 दिवसाला माहितीचा अधिकार उजळणी केला पाहिजे किंवा रिव्हिजन केलं पाहिजे. आरटीआय स्लाइड मीच नाहीये, आरटीआय स्लाइड मी बनवली नाहीये. मी फक्त जनरल डिस्कशन करतोय. ठीक आहे, आपण त्यावरतीच आहे, करंट अफेअर आणि त्या स्लाइड वरती आहे. तर हा अप्रोच तुमचा आरटीआय ऍक्ट साठी असला पाहिजे. ठीक आहे. केंद्रीय माहिती आयुक्ताचा कालावधी जर तुम्ही बघितलं 5 वर्ष नाहीये. 2019च्या अमेंडमेंट नुसार सुधारणा जी झाली त्यानुसार आता 3 वर्ष केलेला आहे. हा बदल आहे. ठीक आहे. तर आता स्ट्रॅटेजी प्लॅन काय असला पाहिजे आपला, आपण याकडे वळूया की आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता जर आपण वर बघितलं तर प्रश्न जर बघितले इन अँड ऍव्हरेज, करंट अफेअर वरती 20, आरटीआय वरती 5, अॅनिमल प्रोडक्शन वरती इन अँड ऍव्हरेज 25 ते 26, क्लिनिकल वरती 20, पॅराक्लिनिकल वरती 20 आणि प्री क्लिनिक वरती 10. हे एकंदरीत स्वरूप आहे ऍव्हरेज. मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जर केलं तर इन अँड ऍव्हरेज हे वेटेज आहे. आता त्यानुसार आपण ठरवायचं की कसा अप्रोच करायचा आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, रेफरन्स मटेरियल पण सांगितलेलं आहे, कसं वाचायचंय, किती वाचायचंय हे सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट इम्पॉर्टन्स आहे की मी एक ढोबळमानाने शेड्यूल केला की या 10 एप्रिल पर्यंत नेमका फोकस कसा असला पाहिजे तुमचा. हा इंडिव्हिज्युअली व्हेरी करू शकतो, कारण काही बरेच जण लोक जॉब करताय, काहींना पॉसिबल नाहीये डेली 6 ते 8 तास अभ्यास करणं. दे कॅन मॅनेज ऍट देअर ओन. पण इन अँड ऍव्हरेज अप्रोच कसा असला पाहिजे, नेमकं शेड्यूल आणि स्टडी प्लॅन पाहिजे. तर जसं स्मार्ट स्टडी मध्ये जर बघायला गेलं, मी आधी सांगितलं करंट अफेअर हा आपला मोठा घटक आहे, त्यावरती 20 प्रश्न आहे. तर याची तयारी तुम्ही दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये होण्यासारखी नाहीये, कारण हे वास्ट पोर्शन आहे. आयोगाला लिमिटेशन नाही, कुठे उचलू शकतात ते काही परिक्रमा नाही बघणार किंवा अभिनव इयरबुकही नाही बघणार. पण ऍटलिस्ट या 20 पैकी 10 ते 12 प्रश्न आपले येऊ शकतात आणि ते तुम्हाला ग्रेस देऊ शकतात. 10 ते 12 प्रश्न येणं म्हणजे तुम्हाला ती लीड आहे. तर यासाठी काय करायचं, इन्व्हेस्टमेंट डेली 1 तास
डेली 1 तास तुम्ही एकतर ते परीक्षेचा किंवा अभिनव इयरबुक जो आहे त्याला डेली 1 तासामध्ये दररोजचे 5 ते 6 पेज किंवा 10 पेज जे काही होईल तेवढे तुम्ही डेली वाचत चला. मी डेली यासाठी सांगतोय की करंट अफेअर ह्या अशा घडामोडी असतात त्या लक्षात राहत नाही, कारण तो डेटा फॅक्च्युअल डेटा खूप असतो आणि फॅक्च्युअल डेटा मगअप करणं हे लक्षात राहणं कठीण आहे. बरेच लोक ते रट्टा मारतात, पण रट्टा मारलेलं कधी ते काही कामी येत नाही. ते परीक्षेला कामी येतं, पण स्पर्धा परीक्षेमध्ये रट्टा मारलेलं कामाला येत नाही. त्यामुळे तुम्ही डेली वाचत चाललं त्याला. तुम्ही जर डेली वाचलं ना तर तुम्हाला लक्षात राहील कायम. म्हणून दिवसाचा 1 तास हा करंट अफेअर ते तुम्ही ठरवायचं कधी द्यायचं, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. त्यानंतर आपण बोललो होतो की जीसी बॅनर्जी हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्यामध्ये तुमचे 5 सब्जेक्ट कव्हर होणार आहेत. त्यामुळे तुम्ही निदान 2 तास, 1.5 ते 2 तास जीसी बॅनर्जीला द्यायला पाहिजे. हे कधीपर्यंत करायचं आपल्याला? परत आपण परीक्षेची तारीख आपल्या याच्यानुसार बघूया, मिनिमम 45 ते 50 दिवसाचा. तर एप्रिल लास्ट वीक किंवा मे फर्स्ट वीक असेल तर 10 एप्रिल पर्यंत आपला हा अप्रोच असला पाहिजे की नेमकं कुठला सोर्स किती दिवस वाचायचा आहे. त्यानंतर बिकाने सरांचं पुस्तक 1 ते 1.5 तास. मी मंडे टू सॅटरडे यासाठी लिहिलंय की संडे तुमचा फक्त रिझर्व्ह ठेवायचा आहे, नॉट फॉर एन्जॉयमेंट बट फॉर रिव्हिजन. दर संडेला जे काही तुम्ही मंडे टू सॅटरडे वाचताय रिव्हिजन करा. जे काही तुम्ही पॉइंट हायलाइट करताय, तर तुम्ही जीसी बॅनर्जी घेताय. जीसी बॅनर्जी तुम्ही 2 तास मंडे टू सॅटरडे वाचले तर जे काही तुम्ही हायलाइट बुलेट पॉइंट केलेत किंवा त्याच्या नोट्स काढलेत, मायक्रो नोट्स, त्याला रिवाइज करा. म्हणजे नुसतं वाचू नका. आपल्याला काही सिलेबस करायचं आहे, पण ते तुम्हाला रिटेन्शन झालं पाहिजे, माइंडमध्ये रिटेन्शन झालं पाहिजे आणि त्याला रिव्हिजन ही मस्ट आहे. कारण अॅनिमल सायन्स हे काय झालं, फॅक्च्युअल डेटा खूप आहे. एलपीएम मध्ये झालं, हे गोष्टी न्यूट्रिशन हे फॅक्च्युअल खूप आहे, तर ते लक्षात नाही राहत. तर ते तुम्ही हायलाइट करा किंवा एखाद्या वहीवरती रजिस्टर तयार करा आणि ते बुलेट फॉर्म मध्ये लिहून ठेवा, शॉर्ट फॉर्म मध्ये, जे तुम्हाला रिव्हिजनला कामी येईल शेवटच्या 10 दिवसामध्ये. नंतर बिकाने सरचं झालं. नंतर एक मोठी स्ट्रॅटर्जी मी केली होती, त्यामध्ये मी काय केलं होतं की आता हे जे क्लिनिकल सब्जेक्ट आहेत आणि पॅराक्लिनिकल, पॅथो, फार्मॅक आणि फिजिओलॉजी, मी काय केलं होतं, या 15 दिवसामध्ये हे कंबाईनली 4 सब्जेक्ट ऍट अ टाइम स्टडी केले. मी कंबाईनली यासाठी म्हणतोय की तुम्ही जर पोर्शन बघितलं तर हे सिमिलर सिलेबस आहे. म्हणजे फार्मॅकही, फिजिओलॉजी पण, मेडिसिन आणि पॅथो. सपोज तुम्ही एखादा डिसीज घेताय, त्याची पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी आणि मेडिकल अस्पेक्ट आणि त्याची फार्मॅकोलॉजी काय, जर तुम्ही हे कोरिलेट करू शकले ना तर तुम्हाला ते फार सोपं पडेल. म्हणजे आता तुम्ही ठरवलं की फार्मॅकचं घ्यायचं सब्जेक्ट आणि तुम्ही फार्मॅकच करत बसले तर तुम्हाला दिवस पूर्ण टाइम कमी पडेल. पण याऐवजी जर हे 4 सब्जेक्ट ऍट अ टाइम तुम्ही जर केले, थोडंसं पॅथो करताय सायमल्टेनियस, सपोज एखादा डिसीज आहे, तुम्ही या 4 पुस्तकातून थोडं वाचताय, तर ते काय होईल, तुम्हाला कम्प्लीट परत त्या पुस्तकाकडे. तर हे कंबाईन स्टडी मी माझा प्लॅन केला म्हणून सांगतोय आणि याचे रिझल्ट मला चांगले भेटले आणि याच्यावरती टाइम स्पेंड जो आहे तो कमी करावा लागला. त्यामुळे 4 सब्जेक्ट माझे हे 10 ते 15 दिवसामध्ये तयार झाले. तर हे तुम्ही ही एक स्ट्रॅटर्जी करू शकता. म्हणजे वेगवेगळं वाचण्यापेक्षा एकत्र जर तुम्ही कोरिलेट केलं तर ते तुम्हाला इफेक्टिव्ह सुद्धा होईल. म्हणजे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना त्याचा तुम्हाला इफेक्ट दिसेल. सिलेबस लवकर संपवण्याचा म्हणत नाही, त्याचा इफेक्ट हा आपल्याला मार्कामध्ये कन्वर्ट करायचा आहे. आपल्याला मार्क ठीक आहे. नंतर गायनेकॉलॉजी आणि सर्जरी एकत्र करा, ते 5 दिवसामध्ये होईल. एलपीटी आणि व्हीपीएच 3 दिवसामध्ये. आणि जे काही आपण स्टँडर्ड टेक्स्ट बुकचं लिस्ट दिली आहे, डी.व्ही. रेड्डी असेल, वेणुगोपाल असेल, सक्सेना सरचा असेल, याला फक्त 10 दिवस सफिशियंट आहे. व्हेरी हायलाइटेड पोर्शन, व्हेरी स्पेसिफिक पोर्शन, त्याला 10 दिवसामध्ये तुमच्या त्या मायक्रो नोट्स मध्ये कन्वर्ट करायचं. एवढा एफर्ट तुम्हाला पुटअप करायचे, कारण आपलं टार्गेट आहे 100+. तुम्ही बघितलं असेल या वर्षीचे जे काही रिझल्ट लागले त्याच्यामध्ये ज्यांचे स्क्रीनिंग मध्ये स्कोर होते दे गॉट सिलेक्टेड. तर आपलं टार्गेट असलं पाहिजे 100+ करायचे. तर 100+ जाण्यासाठी हे तुम्हाला करावं लागेल. आता आरटीआय ऍक्ट, माहितीचा अधिकार काय, माईक
माईक म्यूट करा. अंकुश दोन करा तुमचं. नंतर आरटी ऍक्ट. आता माहितीचा अधिकार जो आहे त्याच्याबद्दल मी आधी सांगितलं नेमकं काय वाचायचंय आणि त्याचे 5 रिडिंग, कमीत कमी 5 रिडिंग ह्या कायद्याच्या झाल्या पाहिजे. 5 रिडिंग यासाठी म्हणतोय मी की जे काही आपले 5 प्रश्न आहेत महत्वाचे आहेत आणि या 5 प्रश्न हे म्हणजे हातचे मार्क आहे, ते चुकले न पाहिजे. तर त्यासाठी निदान 5 रिडिंग या परीक्षेपूर्वी तुमच्या ह्या व्हायला हवेत. आणि यामध्ये एक स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकता. एक मायक्रो नोट्स तयार करून तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये हे जर डिस्कस केलं तर हे जास्त लक्षात राहतं. ग्रुप डिस्कशन मध्ये हे काही कलम आहेत किंवा ते काही जे काही त्याच्या तरतुदी आहेत हे जर तुम्ही ग्रुप डिस्कशन केलं तर हे तुमच्या जास्त लक्षात राहील. आता हा 10 एप्रिल पर्यंतचा प्लॅन होता. ठीक. आता उरलेल्या 15 दिवसामध्ये, कारण आपण एप्रिलचा शेवटचा आठवडा ठेवलेला आहे किंवा मेचा पहिला आठवडा परीक्षेचा पकडलेला आहे, तर या 10 ते 25 एप्रिल मध्ये काय करायला पाहिजे? पहिलं तर महत्वाचं रिव्हिजन. पहिलं तुम्ही 10 एप्रिल पर्यंत जो काही पोर्शन वाचलेला आहे, आपण जो ठरवलेला आहे, त्याचं रिव्हिजन हे डेली झालं पाहिजे. रिव्हिजन इज द फोरमोस्ट की फॉर द सक्सेस. जोपर्यंत तुमच्या रिव्हिजन जास्त होत नाही तोपर्यंत तुमचं आउटपुट होणार नाही. दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. दुसरं, बरेच वेळेस विद्यार्थी विचारतात, सर हे बँक, ऑब्जेक्टिव्ह, अॅनिमल सायन्स रिफ्रेशर वाचायचे का? निश्चितच तुम्ही वाचा. कारण काय झालंय, आता बरेच तुम्ही जर 100 प्रश्नांपैकी जर बघितलं किंवा हे 75 प्रश्न जे काही वेटनरीचे बघितले, त्यापैकी 40% प्रश्न जे आहेत ते ऍज इट इज 1 लाइनर असतात. ठीक आहे. तर हे 1 लाइनर चुकले न पाहिजे आपले. तर त्यामध्ये अॅनिमल सायन्स रिफ्रेशर तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तुम्हाला एक रिव्हिजन पण होईल, रॅपिड रिव्हिजन, आणि तुमचे जे काही हायलाइटेड बुलेटेड पॉइंट सुटले असतील पुस्तकातनं ते कव्हर पण होईल. त्यामुळे अॅनिमल सायन्स रिफ्रेशर वाचलं तरी चालेल. जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बँक आहे TNPSC किंवा इतर कुठल्या, तर या 10 ते 25 मध्ये तुम्ही वाचू शकता अलॉंग विथ रिव्हिजन. रिव्हिजन ठेवायचे जे तुम्ही हायलाइटेड पॉइंट केले आहेत पुस्तकामध्ये, GC बॅनर्जी किंवा बिकानी सरचं पुस्तक किंवा इतर स्टँडर्ड टेक्स्ट बुक किंवा तुमच्या स्वतःच्या नोट्स. त्यानंतर 10 ते 25 मध्ये हे सर्व करायचं आहे, हे सेल्फ नोट्स. आणि शेवटच्या राहिलेल्या 10 दिवसामध्ये मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे. म्हणजे आन्सर की टिक नाही करायची, पण आयोगाचे प्रश्नपत्रिका तुम्हाला आहेत अवेलेबल, त्या ऍज इट इज ठेवायच्या आणि प्रश्न सोडवायचे. मी हे यासाठी म्हणतोय की कारण 2019 आणि 17चा तरी सोडवा, कारण तुम्हाला जजमेंट कळेल की, आणि टाइम लावून सोडवा. कारण काय होईल, तुम्हाला कळेल की नेमकं आपण कुठे कमी पडतोय आणि काय गरज आहे, आपल्याला रिटेन्शन होतंय का, आपलं अनालिसिस व्यवस्थित आहे का. तर हे एक शेवटची स्ट्रॅटर्जी तुम्ही हे करू शकता. ह्या ज्या काही स्ट्रॅटर्जी आहेत ह्या 100+ स्ट्रॅटर्जी आहेत. ठीक आहे. आता बरेच विद्यार्थी विचारतात किंवा सिनियर ज्युनियर मला विचारतात की क्वेश्चन पेपर कसा राहील, कितीपर्यंत कट ऑफ राहील, काय राहील. एक माझं जनरल एक्सपिरियन्स, ऑब्झर्वेशन किंवा इतर काही बघितलं तर पेपर अनालिसिस जर बघितला तर 2019 जी काही झाली लेटेस्ट एक्झाम, त्याची डिफिकल्टी लेवल जर बघितली ती मॉडरेट टू हार्ड होती. मॉडरेट टू हार्ड यासाठी म्हणजे एवढाही कठीण नव्हता आणि एवढाही सोपा नव्हता. दॅट इज दी मॉडरेट टू हार्ड. पण याचं कट ऑफ जे आहे एकंदरीत टोटल हे 109.5 वर गेलं. म्हणजे मिनिमम 85 ते 90 स्कोर हा असायला पाहिजे होता, जागा जास्त असून सुद्धा. 2017चा कट मी काढलं नाही त्यामुळे मी तिथे माहित नाही मला. मॉडरेट पेपर होता, तो सोपा पेपर होता. 14चा पेपर हा थोडासा कठीण होता, त्यावेळेस 108 कट ऑफ लागले. आता 2022ला आयोग काय करेल याचं प्रिडिक्शन असं आहे, कारण या मागच्या 4 महिन्यामध्ये ज्या काही परीक्षा झाल्यात आयोगाच्या इतर डिपार्टमेंटच्या, त्यामध्ये आयोग जो आहे हा परीक्षेच्या स्वरूपामध्ये थोडासा लिनियंट झालाय. लिनियंट इन प्रश्न पत्रेची काठिण्य पातळी ही कमी झालीय.
म्हणजे पेपर जे आहे हा 2022चा जो LDOचा आहे हा निश्चितच थोडासा सोपा येणार आहे. म्हणजे मी सोपा म्हणतोय, तुम्ही लगेच रिलाय करू नका आणि रिलॅक्स होऊ नका. पण इथे यामध्ये एक ट्रिकी असं असतं, जेव्हा पेपर सोपा येतो त्यावेळेस स्कोर करणं हे फार मस्ट असतं. त्यावेळेस तुमचे स्कोरिंग हे वाढतात, कारण वन लाईनर बनतं ते. तर आयोग थोडासा जुन्या पॅटर्न जो वन लाईनर आहे त्याकडे वळण्याचा प्रयत्न करतोय, कारण मागच्या 6 महिन्यामध्ये अनुभव सांगतोय मी. तर अशी आहे की आपल्या परीक्षेचा सुद्धा पेपर ही काठिण्य पातळी ही कमी असेल ऍज कम्पेअर टू 2019 आणि 14. म्हणजे 17चा पेपर जर तुम्ही उघडला तर तुम्हाला 60% प्रश्न हे वन लाईनर सापडतील. त्याच धर्तीवरती 2022चा पेपर हा असेल असा माझा अंदाज आहे. त्यामुळे तुम्हाला स्कोर हा जास्तच असायला पाहिजे. शेवटची स्लाइड यासाठी की नेमकं परीक्षेला पेपर कसा सोडवायचा आहे. आता आयोगाचा पेपर सोडवणं ही एक मोठी कला आहे, कारण बरेच लोकांचा अभ्यास खूप जास्त असतो. पण नेमकं त्या परीक्षेमध्ये काय होतं काय माहित, पण तिथे त्यांचे स्कोर येत नाही. तर नेमकं याच्यामध्ये काय करायचंय, काय ट्रिक्स आहे, स्किल आहे की आयोगाच्या पेपरला कसा अप्रोच ठेवायचा. एक तर कूल माइंड असला पाहिजे, स्ट्रेस नसला पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करताय की पेपर कसा इथे सॉल्व्ह केला, तर जनरली ऍटलिस्ट तुमचे 3 राऊंड तिथे झालेले पाहिजे. आता 1.5 तासाचा वेळ आहे, तुम्हाला 100 प्रश्न आहेत. या 1.5 तासामध्ये 100 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मग इथे बऱ्याच वेळेस काय होतंय, मला अनुभव आलाय 2019 त्यावेळेस की बऱ्याच सिनियर असतील किंवा त्यांना टाइम हा पुरत नाही. त्यांची अशी बरीच समस्या आहे की टाइमच पुरत नाही. प्रश्न ते पोहोचू शकत नाही, वाचू शकत नाही. तर तुम्हाला 100 जर क्रॉस करायचे असतील ऍटलिस्ट 3 रीडिंग तुमच्या क्वेश्चन पेपरच्या झाल्या पाहिजे. तर पहिला आहे त्यामध्ये असे प्रश्न सोडवायचे जे तुम्हाला शुअर शॉट माहिती आहे. सेकंड राऊंडला असे प्रश्न ज्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे. असे बरेच प्रश्न असतात की 2 पैकी 1 आहे हे आपल्याला माहिती असतं, 2 इलिमिनेट होऊन जातात. आणि तिसरा राऊंड शेवटचा यासाठी घ्यायचा, जर तुम्हाला वाटत असेल की माझा अटेम्प्ट नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट हा कमी आहे, तर तुम्ही तिसरा राऊंड खेळायचा. आता या 3 राऊंड मध्ये सेफ अटेम्प्ट किती असला पाहिजे. बरेच प्रश्न जे आहेत त्यामुळे मी ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केलाय. तर या येणाऱ्या परीक्षेमध्ये ज्या काही जागा आहेत आणि येणारा प्रश्न पत्रिकाचं स्वरूप जे आहे, तर माझ्या अंदाजे 80 मिनिमम 80 अटेम्प्ट हा असायला पाहिजे मिनिमम, आणि मॅक्झिमम 90. एवढा अटेम्प्ट तुमचा, ही विंडो जी मी ठेवलेली आहे 80 ते 90 ती यासाठी ठेवली आहे. सपोज तुमचे 80 क्वेश्चन सॉल्व्ह केले एखाद्याने, त्यापैकी सपोज तुमचे 24 निगेटिव्ह चुकले, म्हणजे 1/4 निगेटिव्ह आहे, म्हणजे 50, म्हणजे 100 स्कोर तुमचा होतो. 80 पैकी जर 24 तुमचे असतील तर, की म्हणजे अॅक्युरेसी लेवल जास्त असेल तर 90 क्वेश्चन हे सेफ आहेत. 80 ते 90. तर तुम्ही 70, 75, 60 एवढे कमी जर सोडवले तर तुम्ही स्पर्धेबाहेर फेकल्या जाल, कारण आपल्याला काही जागा कमी आहेत आणि स्कोर जास्त करायचा आहे. त्यामुळे सेफ विंडो जी आहे अटेम्प्ट ऑफ क्वेश्चन ती 80 ते 90 असली पाहिजे. ठीक आहे. एवढं सारं तुम्ही जर केलं तर निश्चितच तुमचा स्कोर हा 100 जवळ जाण्यास काही अडचण येणार नाही. आता मी एक 2001 पेपर अपलोड करतो, त्यामध्ये एक 2-3 क्वेश्चन घेऊया की कसे सॉल्व्ह करायचे. म्हणजे अप्रोच जो आहे आपला पेपर सोडवण्याचा, आपण ऑप्शन वरती कसं जाऊ शकतो जर आपल्याला माहिती नसेल तरी. म्हणजे माझ्या अनुभवातून एक 3 प्रश्न घेऊया. मी अपलोड करतोय मागच्या 2019चा पेपर. त्यामध्ये 3 क्वेश्चन आपण डिस्कस करूया की ज्याचं तुम्हाला काही माहिती नसताना तुम्ही ऑप्शन वरती उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकता. बऱ्याच वेळेस
हा तुमचा अप्रोच तुम्हाला मार्क वाढून देतं. आणि इथे एक एक मार्क सुद्धा आहे. एक एक मार्क महत्वाचा आहे. तुम्ही बघा 2019च्या या जो काही रिझल्ट लागलाय, एक एक मार्कांनी मुलांची पोस्ट गेलेली आहे. तर एक एक मार्क आणि अर्धा मार्क महत्वाचा आहे. बऱ्याच लोकांचे मला फोन आले होते ज्यांचे अर्ध्या मार्कांनी एलडीयूची पोस्ट गेली. 108 वरती आहेत, 108.5 वरती आहेत. तर अशा वेळेस फार डिप्रेशन मध्ये जातं माणूस की अर्ध्या एक मार्कांनी पोस्ट जाते. तर त्यासाठी सांगतोय एक एक मार्क महत्वाचा आहे. दिसतोय का पेपर? हो सर, हो. ओके. तर असे प्रश्न घेऊया ज्याचे मी एक आयडिया सांगेल, ट्रिक की अप्रोच कसा असला पाहिजे. वन लाइनरचा आपण डिस्कस नाही करूया, पण असे प्रश्न ज्यावेळेस परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात ज्याचा आपल्याला काहीच माहिती नाही पण एक लॉजिक लावून तुम्ही डेव्हलप करू शकता. परीक्षेमध्ये हे सुद्धा आजकाल स्किल महत्वाचं आहे, कारण स्पर्धा एवढी वाढलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर हे लॉजिक डेव्हलपमेंट हे तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एनी हाऊ 100+ क्रॉस करायचा आहे. तर असे काही प्रश्न असतात परीक्षेमध्ये ज्याचं उत्तर माहित नसलं तरी ऑप्शन वरून आपण तिथे उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर असे काही प्रश्न घेऊया आपण. हा 40 नंबरचा प्रश्न दिसतोय का तुम्हाला? 40 नंबरचा. आता इथे मी यासाठी हे उदाहरण घेतोय की परीक्षेमध्ये स्ट्रेसफुल अटमॉस्फिअर असतं, आपल्याला बरेच प्रश्न कठीण जातात, माणूस एकदम स्ट्रेसमध्ये जातो की माझा अटेम्प्ट कमी होतोय, प्रश्न मला येत नाहीयेत. तर असे जे काही मोठे प्रश्न एकदम आयोग टाकतं ते थोडंसं घाबरवण्यासाठीच असतं. तर असे जर प्रश्न आले याला अप्रोच काय ठेवायचा आहे. आता हा जर प्रश्न बघितल्याच वाटतं की आपल्याला जमण्यासारखं नाही, याला वाचायचीच गरज नाही, स्किप करून जाणार तुम्ही. पण तुम्ही जर बघितला या प्रश्नामध्ये थोडस विचार केला तर जास्त काही कठीण हा प्रश्न नाहीये. तर काय आहे या प्रश्नामध्ये, तर तुम्ही लॉजिक जर डेव्हलप केलं. आता यामध्ये फार्मॅकचा क्वेश्चन होता, इफ द जर्नी ऑफ अ ड्रग फ्रॉम extramuscular site of administration barriers to illustrate which of the following will be correct order. आता जे काही ऍडमिनिस्ट्रेशन ड्रगचं आहे तर साईट वरून जर बघितलं तर आतपर्यंत पोहोचायला कसा मार्ग असेल ही करेक्ट ऑर्डर विचारलेली आहे. तर इथे जर मला प्रश्न जर बघितलं, ऑप्शन जर बघितले तर मला यातलं काहीच माहित नाही. तुमच्या अभ्यासाची चौकट जी आहे त्या अभ्यासामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काहीच वाचलं नाहीये. सपोज या प्रश्नाचं तुम्हाला काहीच कळत नाहीये, पण एवढं कळतंय की प्लाझ्मा जो घटक आहे तो प्लाझ्मा घटक हा सुरुवातीला तर येणार नाहीये. ठीक आहे, प्लाझ्मा घटक हा सुरुवातीला येणार नाहीये. कारण काय, प्लाझ्मा हा आतमध्ये असतो, त्या फ्लुइडच्या आतमध्ये असतो. मग सुरुवात काय होणार आहे, फ्लुइड पण होणार आहे. एवढं जर तुम्ही लॉजिक डेव्हलप करू शकले तर तुमचं ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 ऑलरेडी इलिमिनेट होत आहे उत्तरातून. राहते काय, ऑप्शन आणि ऑप्शन 3. आता या ऑप्शन मध्ये परत काय राहते, इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि इंटरस्टिशियल फ्लुइड. आता इंट्रा म्हणजे काय, एकदम आतला पोर्शन, आणि इंटरस्टिशियल म्हणजे बाहेरचा. आता सुरुवात कशी होणार आहे, बाहेरपासून आतमध्ये. मग तिसरा ऑप्शन सुरू लागेल का आपलं इंट्रासेल्युलर? नाही. कारण काय, तुम्ही जर तिसऱ्या ऑप्शन मध्ये गेले इंट्रापासून इंटरस्टिशियल नंतर प्लाझ्मा येतोय तर हे कुठेतरी वेग होत आहे. तर माझा पर्याय नंबर काय असेल, पर्याय नंबर 1 हे होतं परीक्षेमध्ये आणि ते बरोबर आलं. तर असं लॉजिक तुम्ही डेव्हलप करू शकता. दॅट इज लॉजिक. जर तुमच्याकडे वेळ असेल तर असे प्रश्न तुम्हाला मार्क वाढवण्यासाठी आहे. जे कोणाला जमणार नाही ते तुम्हाला जमायचे. नंतर एक प्रश्न आहे,
हा 42 नंबरचा दिसतोय का? 42 नंबर 42 दिसतोय? येस सर. हा, आता या 42 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज आर डिझायरेबल फॉर द इंट्रामॅमरी अँटीबायोटिक फॉर्म्युलेशन युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अॅक्यूट मस्टॅटिस. आता मस्टॅटिसची जी काही अँटीबायोटिक फॉर्म्युलेशन ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये डिझायरेबल प्रॉपर्टीज काय? आता जर तुम्ही हे बघितलं, हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही, ना बिकानेर सरच्या पुस्तकात ना कुठेच. मग असे प्रश्न तुम्ही टॅकल करता आले पाहिजेत. तुमच्या अभ्यासाची जी काही चौकट आहे, जे काही तुम्ही पुस्तकं वाचलेत त्याच्या बेसवरती हा प्रश्न आहे. आता यावरती अप्रोच कसा असला पाहिजे, याचं उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं? कारण यामध्ये माहिती तर आहे थोडीफार, पण एक्झॅक्ट माहित नाहीये, कारण ऑप्शन फार वेग आहेत. तुम्ही ऑप्शन जर वागले, लो डिग्री ऑफ बाइंडिंग मिल्क, वीक बेस, बॅक्टेरिया, म्हणजे कुठेतरी याचा विचार करण्याच्या पलीकडे आहे. पण यामध्ये एक लॉजिक डेव्हलप असं आहे, जेव्हा मस्टॅटिस असेल आणि अँटीबायोटिक करायचं असेल तर ते निश्चितच स्टॅटिक नसलं पाहिजे, सायडल असलं पाहिजे. आपल्याला बॅक्टेरिया किल करायचे, ग्रोथ थांबवायची नाहीये. स्टॅटिक म्हणजे काय? ग्रोथ थांब, आणि बॅक्टेरिसायडल म्हणजे काय? किलिंग दी ग्रोथ ऑफ दी बॅक्टेरिया. मग यामध्ये बॅक्टेरिसायडल हे असलंच पाहिजे उत्तरामध्ये. कशामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2 आणि 3 यामध्ये बॅक्टेरिसायडल आहे. म्हणजे मला एक कळतंय, माझा ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 हा इलिमिनेट होतोय. ठीक आहे, 1 आणि 4 इलिमिनेट झालाय. आता राहिले काय? ऑप्शन नंबर 2 आणि 3. आता या 2 आणि 3 मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, पहिलं स्टेटमेंट जे आहे 2चं, हाय डिग्री ऑफ बाइंडिंग टू अडर टिश्यू, आणि तिसऱ्यामध्ये आहे लो डिग्री ऑफ बाइंडिंग टू मिल्क. आता एक साधी गोष्ट आहे की बाइंडिंग जर अडर टिश्यूला हा हाय डिग्रीला करेल तर डेफिनेटली हा अडर टिश्यूला जास्त डॅमेज करेल. हे साधं लॉजिक आहे. त्यामुळे इथे लॉजिक डेव्हलप, लो डिग्री ऑफ बाइंडिंग ऑफ मिल्क म्हणजे तो मिल्कला सुद्धा घातक नसला पाहिजे. अँटीबायोटिक रेसिड्यू, तो रेसिड्यू त्या मिल्कमध्ये उतरला नाही पाहिजे, हे तिथे लॉजिक डेव्हलप होत आहे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय क्रमांक 3 हा झाला अप्रोच. जे काही असे प्रश्न येत आहेत त्यावेळेस तुम्ही तिथे विचार केला पाहिजे, यासाठी कूल माइंड ठेवला पाहिजे की यामध्ये आता निश्चितच हा जर कुणी बघितला प्रश्न एकदम तो गोंधळून जाईल की नेमकं हे काय आहे, आणि परीक्षामध्ये स्ट्रेसफुल ऍटमॉस्फिअर असतं, इट इज नॉट पॉसिबल. तर त्यावेळेस हा अप्रोच आपला असा पाहिजे की नेमकं उत्तरापर्यंत कसं जाता येईल. तर हे थोडंसं लॉजिक जर तुम्ही डेव्हलप करायला शिकले, त्यासाठी हे पेपर सॉल्व्ह करायचे, म्हणजे तुम्हाला माहिती नसून सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता असे जर 2-3 प्रश्न जर माझे आले तर निश्चितच मी 6 मार्क 7-8 मार्क पुढे जातोय. बाकीचे प्रश्न सर्वांचे सारखेच येणार. जे 1 लाईनर आहेत ते सगळ्यांचे ऍज इट इज थोडेफार 1-2 इकडे तिकडे होतील, पण असे प्रश्न जे येत आहेत त्याला तुम्ही अप्रोच हा जो आहे तो या प्रकारे ठेवला पाहिजे. येतंय लक्षामध्ये? येते का लक्षामध्ये? हो सर, हो. येस सर. तर या पूर्ण याच्यामध्ये जे काही मला सांगायचं होतं त्याबद्दल मी पूर्ण काही थरोली डिस्कस केलेलं आहे. तर आता तुमच्या काही जर काही अडचणी असतील पर्सनली त्या आपण डिस्कस करूया. कुणाच्या काही शंका, अडचण, ज्यांना काही माईक मध्ये बोलताना अडचण असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता, तुमचे काही प्रश्न असतील तर. आणि मोबाईल नंबर प्लीज तुम्ही, मोबाईल साठी काय होते ऍक्च्युली कॉल्स खूप होत आहेत आणि प्रत्येकाला पर्सनली ऍड्रेस करणं इट इज नॉट पॉसिबल. त्यामुळे मी हे लेक्चर घेतोय. सर व्हॉट अबाउट पॅरासिटॉलॉजी? सी पॅरासिटॉलॉजीचं काय आहे की 2 ते 3 प्रश्न येतात. ठीक आहे, मग यासाठी भाटिया वाचायची गरज नाहीये. पॅरासिटॉलॉजीला काय आहे की जे काही तुमचं बिकानेर सरचं पुस्तक आहे त्यामध्ये जे काही पॅरासिटॉलॉजी पोर्शन आहे आणि नरळतकर सरांचा एक चार्ट आहे, तो चार्ट केला आणि थोडस बिकानेर सर आणि थोडेसे ऑब्जेक्टिव्ह, बस सफिशियंट. मायक्रो ठीक आहे. मायक्रोसाठी काय झालंय, मायक्रोसाठी 1 आणि 2 क्वेश्चन येत आहेत.
आणि मायक्रोचे जर प्रश्न बघितले तुम्ही तर दे आर व्हेरी इझी. म्हणजे 12वी सायन्स आणि त्या स्टँडर्ड वरती मायक्रोचे प्रश्न येतात. म्हणजे RNA चे घटक विचारले होते, असले काही प्रश्न येतात. तर मायक्रोसाठी तर शर्मा वगैरे तुम्ही वाचत कांद्यात पडू नका. मायक्रोसाठी जनरल तुम्ही एखादी नोट जरी वाचली बॅक्टेरियोलॉजीची इट इज सफिशियंट. एकच क्वेश्चन येतो आणि तो इझी येतो. एनी बुक फॉर RTI इन इंग्लिश. RTI इंग्लिश मध्ये तुम्हाला गॅझेटमध्ये ऍक्ट भेटून जाईल. जर तुम्ही गुगलमध्ये टाईप केलं RTI ऍक्ट 2005 तर इंग्लिशमध्ये ऍक्ट ऍज इट इज तुम्हाला भेटून जाईल. गॅझेटचा ऍक्ट जरी वाचला पण तो फार समजायला किचकट जाईल. सर कॅन यू शेअर ICR हँडबुक. ICR हँडबुक शेअर कसं करायचं आता? ते फार मोठं पुस्तक आहे. ICR हँडबुक तुम्हाला लायब्ररीमध्ये भेटून जाईल. न्यूट्रिशन साठी आपण ऑलरेडी डिस्कशन केलं होतं की न्यूट्रिशन हे तुम्हाला GC बॅनर्जी आणि न्यूट्रिशन आणि DV रेड्डीचे स्पेसिफिक पोर्शन. नवल रोकडे तुमच्या बुकची पीडीएफ अवेलेबल नाहीये त्याची. ऍक्च्युअली इट इज नॉट एक्सपेक्टेबल टू आस्क द PDF ऑफ द बुक. ओके, प्लीज शेअर ऑल 3 प्रिव्हियस पेपर्स. ते तुम्हाला ग्रुपमध्ये भेटून जाईल. मी शेअर करून टाकेल. आणखीन काही प्रश्न कुणाचे? ग्रुप I will share with group of the परभणी स्टुडंट बालाजी गजानन दराडे त्यांच्याकडे पाठवून दे. आपले सोडवलेले बरोबर क्वेश्चन शाही दुसरीकडे लागल्यामुळे चुकतात. बरोबर आहे. आणि प्रश्नपत्रिका सोडवताना एक काळजी घ्यायची आहे की बऱ्याच वेळेस काय होतंय की ऑप्शन जो आहे आपण जेव्हा तो ब्लँक काळ्या पेनने जो काही टिक करतो मार्क करतो तो व्यवस्थित झाला पाहिजे. कारण ती उत्तर पत्रिका जी आहे तुमची स्कॅन होणारी आहे. ते काही हाताने चेक होणारी नाहीये. त्यामुळे ती एक काळजी तुम्ही घेतली पाहिजे की जी काही तुमची आन्सर शीट आहे त्याला व्यवस्थित गोल हे तुमच्या ब्लॅक पेननी हे केलं पाहिजे. तर जे काही फ्रेशर आहेत त्यांनी थोडं काळजी केली पाहिजे. बाकीचे जे सिनियर आहेत त्यांना काही अडचण नाही, त्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत. पण जे काही फ्रेशर आहेत फर्स्ट टाइम देत आहेत त्यांनी थोडंसं याचं स्वरूप बघितलं पाहिजे. याच्या तुम्हाला आन्सर जे काही शीट आहे त्याचे फॉर्मॅट तुम्हाला झेरॉक्स वरती पण भेटून जाईल पुण्यामध्ये. त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणखीन काही प्रश्न? यू कॅन आस्क बाय अनम्यूट युअर सेल्फ. अनम्यूट करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. Hello. हा, येस. All BSc level syllabus will be there, na sir? Yes. The syllabus is available on the site. You can take download the syllabus from the MPSC website. It was shown there. Yes, obviously. Syllabus and previous year question papers are available on the website of the MPSC. If you go to the login section of MPSC and they will show you in the right hand corner the question, previous year question. Then you will search the livestock development officer screening exam paper. Then they will show you the previous year paper right from the 2011. Also answer key, along with answer key. If you go to the section of answer key, they will rightly provide you the answer key of the last year all previous year question paper. Okay, thank you, sir. Yes. Any more question?
Please tell the group name. As see, I am not created any special preparation. मी काही असं काही क्लासवाला नाही किंवा कुठला हे नाही की ग्रुप तयार केलंय आपण. मी फक्त एक ऍज अ जनरल अटॅचमेंट आपल्या वेटनरीसाठी की आपल्या मुलांनी जास्तीत जास्त मुलांनी या पशुधन विकास अधिकारी सेवेमध्ये आलं पाहिजे यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे. काही ग्रुप नाही किंवा काही वेगळं काही नाहीये, पण जे काही परभणीचे मी काही शिकवायला होतो तर कॉन्टॅक्टमध्ये मुलं आहेत त्यांना मी शेअर करत असतो काही जर मला आलं. तर असं काही ग्रुप वगैरे तयार केलेला नाहीये मी. सर एक्सटेन्शनचं एखादं लेक्चर अरेंज होईल का? यस शुअर. इफ यू आर इंटरेस्टेड आय एम ऑलवेज रेडी. तुम्ही मला सांगा कधी घ्यायचंय, आय एम ऑलवेज रेडी. ओके सर, सगळ्यांना विचारून अरेंज करूयात. नक्की नक्की कधीही सांगा, मी कधीही रेडी आहे. थँक्यू सर. सर आरटीआय नोट्स शुड बी डाउनलोडेड फ्रॉम वेअर इन इंग्लिश. अरे आरटीआय नोट्स इंग्लिश मध्ये डाउनलोड साठी कुठे ऑप्शन नाहीये, पण तुम्ही स्वतःच्या जे काही नोट्स, मी जसं तुम्हाला अप्रोच सांगितलंय की जो काही लेक्चर घ्यायचंय आपलं, सॉरी आरटीआय ऍक्ट जो आहे त्या ऍक्टला अप्रोच कसं करायचंय, नेमकं वाचायचं काय आरटीआय ऍक्टला मी तुम्हाला सांगितलंय किती कलम लक्षात ठेवायची आणि त्या कलमामध्ये मुद्देसूर माहिती काय लक्षात ठेवायची. आरटीआय ऍक्ट फार मोठा आहे पण त्यात कलम जवळजवळ 31 कलम आहेत, 6 प्रकरण आहेत. पण या 31 कलमापैकी महत्वाची कलम काय आहेत तर त्याचं तुम्ही जर नोट्स बनवल्या एका पेजमध्ये नोट्स होऊन जातात. त्यामुळे वेगळे नोट्स कुठून तरी बनवायची काही गरज नाही. आणखीन सर आजच्या लेक्चरची म्हणजे रेकॉर्डिंग आहे का सर? रेकॉर्डिंग आय विल शेअर माय पीपीटी. आय विल शेअर माय पीपीटी. ओके, कारण बरेच लोकांना जॉईन होता आलं नाही असं. नाही मॅडम, काय केलंय आम्ही कालपासून याच प्रयत्नात होतो आणि अपेक्षा होती मला की 100 पेक्षाही जास्त जाणार. तर आम्ही कालपासून प्रयत्न करतोय की मायक्रोसॉफ्ट टीम मीटिंग करता येईल का किंवा इतर काही ऍप्लिकेशन, झूम, पण ते पॉसिबल झालं नाही. तर बघूया आणखीन काही त्याचं करता येईल का. पण हे पीपीटी मी शेअर करून टाकेल म्हणजे तुम्हाला रेफरन्स जे काही वापरायचे किंवा क्वेश्चन अनालिसिस तुम्हाला भेटून जाईल. मेल शेअर करायचा का? चालेल, तुम्ही मेल शेअर करून टाका. ओके, थँक्यू सर. Which portion is important in anatomy? See, if you see the previous year question regarding anatomy in 2019 and 17, they have specifically restricted the syllabus for the osteology section. So you have to read the only osteology portion, not the myology and the other section. Osteologyचा जो काही पोर्शन आहे तेवढा जरी तुम्ही चांगला केला तरी it is more than sufficient for the anatomy. Yes, anything? तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कारण काय आहे की प्रत्येक वेळेस ऍड्रेस करणं, प्रत्येक फोनला रिप्लाय करणं माझ्याकडनं पॉसिबल नाही होतंय. कारण बरेच तरी मी माझ्या लेवलनी प्रयत्न करतोय, पण मुलांसाठी एक कॉमन लेक्चर असावं, त्यांना बेनिफिट मिळावा, त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी होती छोटीशी. विशाल पाटील, टेक्स्टबुक कोणती महत्वाची आहेत मी ऑलरेडी पीपीटी मध्ये मेन्शन केलेले आहेत, तुम्ही पीपीटी बघून घ्या. Thank you sir for your valuable. Amol, anytime you are always welcome. And wishing you all the best of luck for the upcoming LDO screening exam. Thank you sir. Thank you sir. थँक्यू सर. पॅरासिटॉलॉजीला काय इम्पॉर्टंट आहे सर? हे लेक्चर मी रेकॉर्ड केलं आहे, युट्यूबवर टाकलं तर चालेल का? काय नाही, टाकून द्या ना, बिलकुल टाकून द्या. जास्तीत जास्त लोकांना रीच झालं तर तेवढं चांगलं होईल.
Yes. Anybody want to ask any question? Yes. Anyone? Any having doubt? कुणाला काही समस्या? तर Yes. काही जण जीके साठी क्लासेस लावणार आहेत सर. 15,000 रुपये 2 घंटे रोज. कुणाकडे? कोणती तरी अकॅडमी आहे sir. विचारत नाही होते sir. नाही, असं अजिबात पैसे वाया घालवू नका. मी सांगतोय जर चालू घडामोडी आहेत, जर तुम्ही क्लासेस लावून 15,000 रुपये घालून जर करत असाल तर त्याचं आउटपुट हे निश्चितच काही वेगळं येणार नाहीये. त्याऐवजी मी जे सांगतो, म्हणजे मी सांगतोय म्हणून ते काही अटळ नाहीये की तेच येणार असं नाहीये, पण एक अनुभव म्हणून सांगतोय की वेगळं काही तुम्हाला ते सांगणार नाही. सपोज तुम्हाला ते काही घडामोडी शिकवतील अवॉर्ड बद्दल किंवा स्पोर्ट्स, ते तुम्ही पुस्तकातून वाचू, त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल असं काही नाहीये. चालू घडामोडीमध्ये कन्सेप्ट नाहीये तशा शिकवण्यासारख्या. आता मी तुम्हाला शिकवलं ऑलिम्पिक बद्दल, आता तुम्हाला मी सांगितलं नीरज चोप्रा हे ते, अरे ते तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल आहे ना. ते वेगळं काही शिकवायची गरज नाहीये. शिकवायला काय लागतं, जिथे कन्सेप्ट आहे. चालू घडामोडी हा शिकवण्यासारखा विषय नाहीये. फक्त एवढं आपल्याला समजलं पाहिजे की नेमकं वाचायचं काय आणि कुठपर्यंत वाचायचंय आणि कसं वाचायचंय. तर क्लासेसला अननेसेसरी 15,000 तुम्ही स्पेंड करताय, इट इज नॉट एक्सपेक्टेड. मग त्याचा आउटपुट तुम्हाला काही येणार नाही. ज्यांच्याकडे दोन दिवस भाड्याला गेलाय ना, हे की नाही हे नाही खूप खात्रीच आहे. ठीक आहे. 84-85. Yes. I will share PPT with Vijay Huke, Balaji Telenge, Gajanan Darade. We can contact all of them. Okay. अंजली मॅडम, तुम्हाला मी पर्सनली सेंड करतोय पीपीटी. उर्मिला मॅडम, त्यांनाही सेंड करेल मी. पण बाकीच्या लोकांना हे लोक शेअर करतील. ओके सर, थँक्यू. ओके. थँक्यू सर. So shall we close the meeting? संपवायचं का सेशन? Yes sir, thank you very much sir for such informative lecture. हो सर, खूप खूप धन्यवाद सर. ओके. खूप खूप धन्यवाद सर. चला मग ठीक आहे. ठीक आहे सर. We share sir extension book link. Okay, I will share the link. आता तुम्हाला कसं भेटेल हे? I will share this PPT and link in all groups. All veterinary groups. Okay. You share the links. I will provide you on your WhatsApp group. Yes sir. Yes sir. PPT and the link of the extension book. Okay. Okay. I will share it. Okay then. So. Okay sir. Thank you. Okay.
सर